तर आजचा एपिसोड माझ्या आईला खूप आवडणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आयांनाही खूप 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 आवडणार आहे 100%. कारण तुम्हाला कळेल प्रयत्न शून्य स्वयंपाक येतो पूर्णपणे आणि त्यांच्यामुळे थोडं थोडंसं यायला ऑमलेट केलेस की बेसनाचा पोळा केला? खोटं बोलायचं लक्षात. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार. तुम्ही कमेंट्स मधून आम्हाला कळवताय की हा शो तुम्हाला आवडतोय, त्यामुळे मला आणि आमच्या संपूर्ण टीमला एक स्फूर्ती मिळते. त्यामुळे अशाच कमेंट्स करत राहा. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय त्यातली आपली एक मैत्रीण आहे जी आपल्या मोबाईल मधून साधारण रोज आपल्या घरी येत असते. आपल्या माणसांचं मन जिंकण्यासाठी जो मार्ग पोटातून जातो ना, त्यासाठी आपल्याला त्या मैत्रिणीची मदत होते. अशा मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल आणि मंगेश सर, तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये खूप खूप स्वागत. बरोबर, धन्यवाद. आज खूप छान वाटतंय की तुम्ही दोघं अनुरूप शो मध्ये आलाय. आम्हालाही छान वाटतंय, कारण तुम्हाला प्रत्यक्षात भेटता येते, संवाद साधता येते आणि तुम्हीही आता घरोघरी आहात, टेलिव्हिजनच्या माध्यमातून आहात, मूवीच्या माध्यमातून आहात, पण डिजिटली पण आहात, तर मला तर जास्त कनेक्ट अजून. बरोबर. डिजिटली थोडं कनेक्ट व्हायला पाहिजे ना आता. तुमच्याकडून आम्ही शिकत असतो. बरं, तुमच्या रेसिपीजसाठी तुम्ही आमच्या घरात येताच, पण आज त्या रेसिपीज पेक्षाही तुमच्या नात्याची रेसिपी आम्हाला जाणून घ्यायची आहे. काय वाटतं तुमच्या सुखी संसाराचं किंवा अनुरूप सूत्र मिळण्याची काय अशी सिक्रेट रेसिपी आहे तुमच्या दोघांमध्ये नात्याची? मला असं वाटतं की बॅलन्स करावं लागतं. कधी म्हणजे तराजूसारखंच असतं, कधी हे भांडं जड असतं तेव्हा दुसऱ्यांनी बॅलन्स करावं लागतं. म्हणजे बॅलन्सिंग आणि त्याला असं काही क्विक फॉर्म्युला नाहीये की गणितातलं सूत्र असतं. प्रत्येक आयुष्यातला टप्पा, तेव्हाचा संघर्ष, तेव्हाचे चॅलेंजेस आणि तेव्हा काढायचे मार्ग वेगवेगळे असतात आणि ज्यातूनच नातं खरं तर घडत जातं आणि फुलत जातं असं मला वाटतं. बरोबर. मंगेश सर, किती वर्ष झाली लग्नाला? 19 वर्ष पूर्ण झाले. 19 वर्षांची रेसिपी आहे ही. या वर्षी मधुराने मला रिमाइंड नाही केलं. अच्छा, दरवर्षी रिमाइंड करावं लागतं? हा, म्हणजे रिमाइंड करत असते, एवढे वर्ष झाले असं झालं आणि त्यामुळे समोर भेटते यावेळी माझ्या लक्षात या वर्षी दिले. वा वा, घरून पाठांतर वगैरे करून आणताय का? वा वा. मंगेश सर, तुमच्याविषयी आम्ही जरा असा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही अत्यंत अभिमानाने असं सांगितलं होतं की माझ्या बायकोचे आता 4 फ्लॅट्स आहेत. म्हणजे प्रॉपर्टी करणं हे महत्वाचं नाहीये, पण एखाद्या नवऱ्यांनी इगो न ठेवता आपल्या बायकोच्या कामाविषयी अगदी सोशल प्लॅटफॉर्मवर असं अभिमानाने सांगणं हे खरंच शिकण्यासारखं आहे. तर बायको ते सेलिब्रिटी हा सगळा प्रवास तुम्ही बघितलाय आणि तुम्ही कायम त्यांच्या पाठीशी असता. तर कसं वाटतं की बायकोचा हा बदल कसा घडला आणि एकूण हा प्रवास कसा होता? म्हणजे प्रवास खूप छान होता. मी बेसिकली म्हणजे 4 फ्लॅट होणं हे ही अचिव्हमेंट आहे, पण त्याच्यापेक्षा त्याच्या मागचे ते इमोशन्स आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे ज्यावेळी आमचं लग्न झालं 2006 मध्ये, तसं बघितलं फायनान्शियली आम्ही निगेटिव्ह होते. म्हणजे मी माझ्या आईवडिलांना एकटा मुलगा, लग्नाच्या आधी भरपूर कर्ज, स्वतःचं शिक्षण, ते सगळं करून जॉब लागून ज्यावेळी लग्न करायची वेळ आली तेव्हाही मला माणसं स्वतःच्या फायनान्सनी लग्न करावं लागलं. पण आणि मधुराच्या केसमध्ये तसं स्ट्रगल होता. म्हणजे तिचं पूर्ण शिक्षण तिने जॉब करून केलं. म्हणजे सकाळी 6 वाजता उठायचं, 7 ते 10 कॉलेज, त्याच्यानंतर सायकलवरती
डेली 20 किलोमीटर सायकलवर जायची, ती जॉब करायची दिवसभर. संध्याकाळचा वेळ मिळाला की त्याच्यापूर्वी ती किती कष्ट करून आंघोळी गेले. फिनान्शियली जर बघाल तर लग्नासाठी आम्ही स्ट्रगल करतो. लग्न झाल्यानंतर असं झालं की एक तर विचार जुळायला लागले. म्हणजे फिनान्शियली आम्ही ओव्हरऑल ह्या 19 वर्षात चांगले डिसिजन्स घेतले. आणि त्यावेळी आम्हाला पहिलं जरी याची वेळ आली, 6 महिने झाले ते. त्यावेळी मधुराचं म्हणणं आलं की नाही आपण घरी घेऊया. तर म्हणलं आपण अजूनही स्टेबल नाही. आता 6 महिने झाले आणि फक्त 6 महिन्यात आम्ही तेवढे लोन्स रिपे केले होते. आणि त्यावेळेला मग तिचं म्हणणं आलं घरी घेऊया. असं म्हटलं आपल्याकडे पैसेच नाहीये. आम्ही घर बघितलं आणि शॉर्टलिस्ट ते केलं. तर त्या घराला फक्त 16,000 डाउन पेमेंट भरायचे होते. ते 16,000 यांच्या दोघांच्या अकाउंटमध्ये नव्हते. आमचे सासू-सासरे तर कोणाच्याच अकाउंटमध्ये, तरी म्हटलं नाही घर घ्यायचं. असं ठरवलं होतं. त्या केसमध्ये तिने तिचे दागिने हे केले. त्याच्यातून आम्ही काही लोन्स करून ती प्रॉपर्टी एकही पैसा नसताना घेतली होती. तर तिला जे तिचं ते लग्नाच्या आधी जे 100 स्क्वेअर फीटमध्ये राहिली ती, त्यावेळेचं ते घराचं जे होतं तिचं, पण नंतर तर अगदी घराच्या बाहेर तिला काढलं होतं. 10वी-12वी असतं. त्यावेळेला ते 2-3 वर्ष ते अगदी एक 50 स्क्वेअर फीटमध्ये राहिले ते. म्हणजे त्यावेळेला एका बाजूला कुसची पूर्ण कुस झोपून काढता येतो. त्या परिस्थितीत असताना तिने म्हटलं नाही का आपलं घर आहे हेच. आणि ते सुदैवाने सगळ्या गोष्टी घडल्या. घर आम्ही बुक केलं आणि एका महिन्यात आम्हाला अमेरिकेला जायची संधी मिळाली. पण ते घर आम्ही अशा परिस्थितीतून घेतो की मी लोकांना हेच सांगेन की ज्यावेळी तुम्ही एकत्र येऊन काम करा, दोघे मिळून, एका विचाराने चालतं, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट सहज शक्य आहे. पण म्हणजे हिमतीची आहे बायको ना. हो, म्हणजे खंबीर आहे तो. हो ना. हो. पण मग त्याविषयीचा पण आम्हाला अनुभव आणि मला असं वाटतं तुम्ही लगेच जर अमेरिकेला गेलात तर तुमचं अरेंज मॅरेज आहे ना. हो, हो. मग फार कांदा पोहे मॅच. हो ना, कांदा पोहे मॅरेज. पण मग तुम्ही जेव्हा परदेशात गेलात, तेव्हा देशही नवीन, आपला माणूसही नवीन. हे सगळं कसं सांभाळलत? एकमेकांना ओळखणं, तो काळ कसा होता? पहिले 6 महिने खरंच आम्हाला वेळ नाही मिळाला. म्हणजे आम्ही अच्छा. खूप पळापळ दोघे जॉब, खूप पळापळ होती. दोघेही तिथे जॉब करत होता? दोघेही job. पुण्यातही वर्किंग होतो. म्हणजे हम्म. मग तेच आधी गेले अमेरिकेत. मग मी माझं नोटीस पिरियड पूर्ण करून मग अमेरिकेत गेले. तिथेही फक्त SSN आणि AADच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते होईपर्यंत मी 1 महिना घरी होते. बरं. तोवर घर वगैरे लावलं. नंतर मी ही जॉब सुरू. अच्छा. पण थोडा वेळ अमेरिकेत गेल्यावर मिळाला. तसं आहे ना इनिशियली मला फक्त 3 आठवड्यासाठी पाठव. आणि मी मॅनेजरला म्हणलं नाही 3 आठवडा कशाला पाठव. तो म्हणलं तू जा. आणि गेल्यानंतर मला सेकंड वीक मध्ये म्हणला नाही आता तुला जायची गरज नाही. तू तुझ्या वाईफला करून घे. गेलो मी 3 आठवड्यासाठी आलो 7 वर्ष. त्यामुळे त्या गोष्टी घेण्यात गेल्या आणि खरंच इथं वेळ मिळायला चालू झाला. म्हणजे माझं शेड्यूल बिझी होतं. पण तरी पण एक थोडंसं फॉरेन मध्ये आपल्याला काही गोष्टी म्हणजे काम जे असतं ते डेली जे कोर्स असतं तिथे जे करतो तिथं थोडासा वेळ मिळायचा. तर तिथून थोडं मग आमचं बॉन्डिंग वगैरे छान जमायला. सॅटर्डे संडे ऑफ असेल ना. पण मग काय कसा वेळ घालवलात, कसं ओळखलत एकमेकांना, काही सांगू शकाल? काही गोष्टी आठवतायत, किस्से किंवा काही? मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. बर. त्यामुळे बऱ्यापैकी वीकेंड आला की प्रवास करायचा. मग जवळची छोटी छोटी खेडी असतील, गावं असतील. आता अमेरिका म्हणा तिथे फेस्टिवल प्रकार सारखा सुरू असायचा. मग ते एक्सप्लोर करायचे. सो हे सगळं आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर मग घर सेटअप करणं, घर लावणं, बाकी सगळे डिसिजन असतात. कारण लग्न अ, केलं की बाकी सगळं तुम्हाला घडवायचं असतं फाउंडेशन पासून. मग त्यामध्ये वेळ देणं ना. सो हे करत गेलो आणि सुदैवाने तिथे वेळ तसा मिळायचा. झोपेत असायचो. एक मी तर लवकर यायचे 6 वाजता कामावरून. यांना थोडा वेळ व्हायचा पण वीकेंड तरी मिळायचं परत. पण सुरुवातीच्या काळात कसं आहे बघा, आपण एकमेकांना ओळखत नसतो. अनेक सवयी आपल्या वेगवेगळ्या असतात कारण आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेलो असतो. तर अशा काही सवयी होत्या ज्या खटकायच्या एकमेकांच्या किंवा काही आवडायला लागल्या आणि त्या आत्मसात केल्या. यावर मधुर. आठवलंय सरांना काहीतरी? आम्हालाही सांगा. माझा स्वभाव थोडा शांत आहे. हा. स्थिर असते, शांत असते आणि मला असं काही फरक नाही पडत. आजूबाजूला दुसऱ्याने काय केलंय याने मला काही फरक नाही पडत. मग त्या उलट मंगेश आहे. हा. त्यांना लहान सहान गोष्टींचाही म्हणजे असं
घर डोक्यावर घेणं की हा. साधा आता हा मग असा ठेवलाय, हा असाच का ठेवला, हा तिथे हवा, किंवा त्या मगच्या खाली जे ते कोस्टर हवं, टी कोस्टर ते नसेल की त्यांची चिडचिड होते. ओसीडी आहे म्हणजे जवळजवळ. हा, हा. आणि मग मला असं थोडं वाटायचं की रिॲक्शन जी असते ती जसं काय कोणी केली मग ते कसं हँडल केलं तेव्हा? मी शांत बसायचे कारण काय आता नेहमीच होतं, हा. नेहमीच्या सवयीतून झालं होतं. आणि दुसरी गोष्ट करू ना, ओ. आणि तिसरी गोष्ट ना, झोपेत उठायची सवय. हो. ते मला जरा ऍडजस्ट करा, पण घोरलं तरी चला, एक वेळ आवाज तुम्ही मॅनेज करू शकता. पण मग ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे घर डोक्यावर घेणं, काही गोष्टी आवडल्या नाहीत की, पण मग त्यांना आवडेल अशा गोष्टी तुम्ही करायला घेतल्या तिथून पुढे, की यांना सवय लावलीत की चालतं असं एखादं ठेवलं तर? तो जो इश्यू आहे ना, तो तुम्ही सोडवलात कसा हे मला जाणून घ्यायचं. ती सवय लागायला आता थोडा वेळ लागला, बरेच वर्ष गेले. पण मग आवडीच्या गोष्टी म्हणजे जेवण वेळेत लागतं, अर्थात त्यांना खवय्ये आहे, त्यामुळे आवडीच्या वस्तू करणं, खाणं, डबा वेळेत देणं, रात्रीचं जेवण, आणि घर स्वच्छता, टापटीपपणा, कारण आता ते लक्षात आलंच होतं की उस्किट सो हे होऊन गेलं, म्हणजे एकमेकांना बॅलन्स करत गेलं. वा वा. म्हणजे जो आता मी म्हणाले तसं की आपल्या माणसांचं मन जिंकण्यासाठी जो मार्ग पोटातून जातो तो तुम्हीही तोच अवलंबला ते आणि म्हणजे. दोघांनाही करावं लागतं, कारण आता लग्नाआधी आमचं जे चर्चा व्हायच्या, तर त्यांनी तो एक बेसिक प्रश्न विचारला होता की लग्नानंतर जॉब करणार का, मुलबाळ झाला जॉब करणार का. तर माझं ऑफकोर्स म्हणलं, आता मी वयाच्या 17व्या वर्षापासून काम करते, जॉब करते, त्यामुळे मला सडन ब्रेक घेणं आणि थांबणं अशी अपेक्षा नका करू. अर्थात फॅमिली प्रायोरिटी असतेच, पण त्याचा एक्सक्यूज देऊन मी काहीच नाही करणार अशी अपेक्षा नका ठेवू. मग तिथे त्यांनी ते ऍग्री केलं. मग बरेच मग जे आता मध्ये मध्ये झालं मुलगी झाल्यानंतर, किंवा तिथे गेल्यावर वर्किंग होते, इथे अमेरिकेत जायच्या आधी काम करायचं, मग आम्ही एकत्र मिळून मग ते बॅलन्स. आता तुम्ही म्हणालात त्यावरून मला एक मागचा प्रश्न विचारावा असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही अरेंज मॅरेज, तुम्ही म्हणालात अगदी कांदे पोहे असं लग्न तुमचं होतं. तर आताच्या मुलांना शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून काय विचार केला होता की या माणसाकडे तुम्ही तर म्हणालात फायनान्शियल तुम्ही बऱ्यापैकी निगेटिव्ह मध्ये होतात, तर तेव्हा तुम्ही काय गोष्टी चेक केल्यात एकमेकांमध्ये की बाबा ह्याच्याकडे घर आहे का, ही नोकरी करेल का, हे जे तुम्ही आता सांगितलं ना, यातलं तुम्ही दोघांनी नक्की काय केलं होतं तेव्हा? आमच्या केसमध्ये कसं आलं की ज्यावेळी हे थोडंसं मी स्टेबल झालं जॉबने वगैरे, तर मग मी घरी म्हटलं की आपण चालू करूया मुलींनी बघायला. मी स्वतःहूनच म्हणले, आणि मग दिले मी एज ऑफ 27 मी ठरवलं की आपण चालू करूया, कारण झाल्यानंतर वेळ जातो. मग काही मध्ये पाहिल्यानंतर मग मधुराचं आलं होतं तर ते रिलेशन मधूनच आलं होतं, ती आमच्या नात्यातलीच भेट. तर मी तिला बेसिकली फोटोवरूनच पसंत केलं, काही व्यवस्थित वाटते, डिसेंट वाटते. आणि त्यावेळी बघायला गेलो त्यावेळी कळलं की माझी आई आणि तिची आई एकत्र खेळल्यात लहानपणी ते. अच्छा. आणि ते अरे तुरेच बोलतात आणि असं अरे छान आहे भेटलं हा. हे फॅमिली लेवलला मॅच होतंय. मला नंतर कळलं की जनरली बेड्याचा बॉक्स देतो ना, तर मुदुरांना तीन पसंती लगेच केली, अख्खा पेढ्याचा बॉक्स खाऊन झोपली होती ती, असं मला नंतर कळलं. म्हणजे ती हॅपी होती. बेसिकली हिचा भाऊच आहे मुकेश, तो म्हणजे आता एवढे 19 वर्षात तो खूप हॅपी काय माहिती त्याला काय काय चांगलं वाटलं वगैरे. त्यांना माहित होतं मधुराच्या, असं बघ आता थोडंसं सिटीत राहिल्यामुळे काही बेटर होतं आमच्यापेक्षा. तर पण त्यांना एक दिसत होतं की मुलगा IT मध्ये आहे, IT त्यावेळी खूप छान चालत होतो. आणि म्हणजे जरी आम्ही पहिल्या दिवशी बघाबघी झाल्यानंतरही आम्ही 1-2-3 हॉल घेतले होते, एकमेकांचे विचार समजून घेतले होते. आणि मी तिला त्यावेळीच म्हणताले की बहुतेक अमेरिकेला जायची संधी असेल तर तुम्हाला चालेल का, किंवा तू जॉब करणार असेल तर मला हरकत नाही, म्हणलं तू जॉब कर, काही प्रॉब्लेम, कारण आत्ता गरज आहे. तर मग त्या सगळे विचार जुळल्यानंतर मग आम्ही 1.5 आठवड्यानंतर मग प्रॉपर होकार कळवला. त्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारलेत एकमेकांना, तुम्हाला आठवतंय काही? अगदी फार बेसिक टिपिकल कांदे पोह्यांचा डायग्राम होता. आणि सगळ्यांसमोर जसं काही फार असं काही बोलला नव्हतं झालं. जे काही झालं ते नंतरच, म्हणजे मी आता पूर्ण शाकाहारी आहे,
हे कट्टर मांसाहारी आहे. मग हे सगळं नंतर ओव्हर द कॉल डिस्कशन झालं. मग जॉब, नोकरी हे सगळं. आणि माझ्या दृष्टीने मला साधारण अपेक्षांचा असं काही संच नव्हता, की जनरली असं असतं की असा असावा, तसा असावा. कारण अपेक्षा ठेवून नात्यामध्ये उतरणं फार अवघड पडतं मग. त्यामुळे मग अपेक्षा संच असा काही नव्हता. जे असेल तसं. आणि 0 टू 1 करायचं होतं. तर ती एक्साइटमेंट जरा वेगळी असते ना, की ऑलरेडी सेटअप असताना तुम्ही तिथे त्या नात्यात जाता. पण सगळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला ते बिल्ड करायचं. सो ही मजा एक वेगळी असते. किती छान. पण हा मुद्दा खूप छान आहे, कारण हा पुढच्या पिढीला शिकण्यासारखा आहे, की अपेक्षांची लिस्ट न ठेवता जर आपण उतरलो आणि जर आवड निर्माण झाली एकमेकांविषयीची, तर एकत्र एक वेगळी अपेक्षेने तुम्ही स्वप्न बघू शकता, हो की नाही? आणि तुम्ही जे सुरुवातीच्या काळात म्हणालात, की जेवण वेळेवर लागतं, खवय्ये आहात तुम्ही. मग यातूनच मधुरा रेसिपीज निर्माण झालं का? ऍक्च्युली तपासली की तिने त्यांना आधी बुकिंग दिलं बर. आणि नंतर ज्यावेळी ती घरी आली आमच्या, तर आमच्याकडे सगळे खवय आहे. खायला लागतं चांगलं. आणि माझा स्वभाव असा की मी फार क्रिटिक्स आहे. म्हणजे त्या परफेक्ट झालं तर त्याच्यात मी नाही अरे हे जरा काहीतरी कमी आहे किंवा मोहरी जरा कमी कमी जावेल हे किंवा हे तर मी फार क्रिटिक्स आहे. पण एक होतं की मला ज्यावेळी मला हे माहित नव्हतं की तिने आधी कधी कुकिंग केलं, तर मला जनरली कंप्लेंट करायची गरजच नाही पडली की अरे तुला जमतच नाही, तुला येतेच नाही. ती बनवायची ते सुंदरच आठवतं. मग त्यावेळेचा तिची आत्ताची एक्सपर्टीज खूप जास्त आहे. तर त्यावेळी आपल्याला रोजचं लागतं ते जेवण छानच बनवायचे. म्हणजे मनापासून बनवायचे. त्यामुळे तो तो एक फॅक्टर तिने प्लस करून घेतला की बाबा खायला छान मिळतंय. तर त्याच्यानंतर मग तिचं ती आवड आणि बेसिकली ह्याचा रिझन नाही ना बरं रेसिपीचा. जेव्हा आम्ही अमेरिकेला गेलो तर मला डबा द्यायचे नंतर सकाळी आणि तो डबा आम्ही आम्हाला शेअर करायचं. ते कसं फॉरेनमध्ये तुम्हाला कम्युनिटी इंडिया कम्युनिटी असेल, आपली कम्युनिटी कसं पाळणं हे फार इम्पॉर्टंट. मग आम्ही डबे शेअर करायचे. अब सगळे फ्रेंड्स विचारणारे का रेसिपी बताओ, इस बताओ, कुछ तो बताओ. हे खूप यायला लागलं रिक्वेस्ट. मधुरा म्हटलं मला नाही माहित कसं बनवलं. मग माझ्या बायकोला विचारावं लागेल. मग त्याच्यातून मग तिच्या डोक्यात आलं की आपण असं काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर मी ती स्टार्ट करू शकेल की सांगेल. पण इथे एक प्रयोग झाला होता की आपल्याला काहीतरी असं रिक्वेस्ट आहे. थोडी छान आहे, आवड कमी दे, काहीतरी छान बनते. बरोबर. म्हणजे तिथे ती त्याचं बीज रोवलं गेलं मधुरा रेसिपीचं. पण तेव्हा तुम्ही नोकरी करत होतात. हो. तरी सुद्धा हे सुरू केलं. जेव्हा एकतर तुम्ही हे सगळं सुरू केलं तेव्हा YouTube हा बिझनेसच नव्हता. पण तुम्हाला मग हे सुचलं कसं, की आपण हे असं करूया? जसं आता यांनी सांगितलं, की रेसिपीज विचारायचे. मग आता रेसिपी द्यायच्या कशा? प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली देण्यापेक्षा मग मी 2007 मध्ये ब्लॉगस्पॉट सुरू केलं. मधुराज रेसिपी ब्लॉगस्पॉट. तेव्हा बघा. त्या ट्रेंडिंग करेक्ट, करेक्ट. आणि तसंही गुगलवर मराठी पदार्थांच्या रेसिपी नव्हत्या. ठीक आहे म्हटलं, की घरी भरलं वांगं केलं, त्याचा फोटो काढायचा, रेसिपी लिहायची, पोस्ट करायचं. असं सलग 2 वर्ष केलं. मग तिथे थोडं चॅलेंजेस वाटली, की ट्रॅफिक येणं किंवा व्ह्यू होणं, रीच कमी होता. आणि मग 2008 मध्ये गुगलने YouTube घेतलं. आणि मग तेव्हा एक 2च जॉनरे होते म्युझिक मध्ये टी सिरीज आणि फूड. तर रेसिपी व्हिडिओ बघायचे तेव्हाही मराठी पदार्थ एकही नव्हता. आणि मग म्हणून मग तिथे कुठे ना कुठे अशी आयडिया क्लिक झाली, की नाही हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. तर मग आपण तिथे रेसिपी पोस्ट करूयात आपल्या. आणि तेव्हा मी मॅटर्निटी लिव्हवर होते. मी बँकेमध्ये वर्किंग होते. मॅटर्निटी लिव्ह होती. तो ब्रेक होता. मग म्हणलं मंगेशा, की लेट मी एक्सप्लोर. मला एक्सप्लोर तरी करून बघू दे, की कसं होतंय, काय होतंय, चालतंय, नाही चालतंय, रिस्पॉन्स कसा आहे. आणि मग तिथे मग मधुराज रेसिपीची YouTubeवरची जर्नी सुरू झाली. वाह! वाह! आणि तेव्हापासूनच यांची मदत असेलच ना? तिथे कारण काय माणसं असणार. आम्ही व्हिडिओ चालू केले तर मधुरा वाटलं आपण ब्लॉगवर टाकू, तर तिला म्हणलं आपण ओके स्वतःचं डोमेन रजिस्टर पण वेबसाईट केलं. बँकेमध्ये आपण मग तिच्या बर्थडेला 2009ला वेबसाईट डिझाईन करून दिली. वॉव! त्याच्यानंतर आपण YouTube आणि वेबसाईटला टाकायला चालू केलं. सो ही पण माझी मजा आहे. म्हणजे हे करणं, फ्रॉम स्क्रॅच करणं, घरात जे होतं त्यातूनच सुरू केलं. आणि जसं मी आधी म्हणाले, की शाकाहारी आणि मांसाहारी. आणि माझ्या घरी काहीच नाही. सगळे शाकाहारी. कुठे काही स्कोपच नसायचं. मग हे सगळं शिकणं, नॉनव्हेज पदार्थ. एक मजेशीर किस्सा मला आठवतो. नवीन नुकतंच लग्न झालं होतं आणि मी
बाहेर गेले होते खाली काहीतरी काम होतं. मग यांनी सांगितलं की येताना अंड घेऊन. अंड्याचं मला इतकंच नॉलेज होतं की अंड फुटतं. त्याच्या पलीकडे काही नॉलेज म्हणून मग मी ते जपून आणलं छान स्कार्फ मध्ये वगैरे गुंडाळून फुटू नये. तरी 2-3 अंडे फुटली त्यातली. पण मग आता विचार केला की ते छान एखादी बॅग शोधावी त्याच्यात ठेवून डस्टबिन मध्ये टाकावं. म्हणून मी घरात घुसली आणि तिथपासून किचन पर्यंत ती बॅग शोधेपर्यंत गेली. तोवर ते असं थेंब 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 पडलं. तोवर मला नॉलेज नव्हतं की अंड खाली सांडलं की त्याचा वास येतो. त्यानंतरचा 1 तास आम्ही घर स्वच्छ तेव्हा ती इतकी दुरावस्था होती ना. कमाल कमाल. आणि मग नॉनव्हेज रेसिपीज करायला घेतल्या. हो, शिकले. म्हणजे मी पहिल्यांदा यांनी ऑमलेट करायला सांगितलं होतं, तेव्हा माझ्या याने केलं मी आणि दिलं. तर त्याची पहिली रिएक्शन हीच होती, की "हे तू खरंच ऑमलेट केलंयस की बेसनाचा पोळा केलास आहे?" आणि ते म्हणाले तसे ते क्रिटिक आहे त्यामुळे चालणार नाही असं तसं ना. आणि YouTube मध्ये तुम्ही सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला हेच शूट करत होते तिकडे? अ, काय झालं तेव्हा आय-टी फील्ड फार बूममध्ये होतं. त्यामुळे त्यांना 7:30 वाजता घर सोडावं लागायचं. ते घरी यायची वेळ फिक्स नसायची. कधी आले तर 7:00-7:30 अदरवाईज 10-11 असे व्हायचे. त्यामुळे काही व्हिडिओ आम्ही ट्राय केले. पण मग ते वर्कआउट व्हायचं नाही. मनस्वी खूपच लहान होती. तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. मग माझ्या मैत्रिणीने तिने सजेस्ट केलं, की माझा ट्रायपॉड आहे तर तू वापरून बघ. तुला जमतंय का? म्हणून ट्रायपॉड दिला तिने. मग मनस्वी दुपारी झोपायची. त्यावेळेत ती झोपली की मी ट्रायपॉड सेट करायचे आणि शूट करायचं आणि ते मला जमायला लागलं व्यवस्थित. आणि समूह मला तेव्हाही असं फक्त हाताने कुकिंग करणं कधी जमलं नाही, की फक्त पॅन शॉट लावला आणि कुक केलं. मग मी मास्टर शॉट लावायचे ट्रायपॉडवर. सुरू करायची रेसिपी. मग आता तेल गरम झालंय, आता मोहरी घालूया. तिथे तो शॉर्टकट करायचा. मग तो ट्रायपॉड जवळ आणायचा. ती मग प्रोसेस पूर्ण करायची. परत मास्टर लावायचा. असं करत ते शूट करायचे. पण हां. आणि जसं मी सांगितलं, की मी बँकेमध्ये वर्किंग होते आणि स्टेट बँकेत होते. त्यामुळे ती एक कम्फर्ट झोन. ते एक फिक्स इन्कम मिळते. ते सगळं होतं. मग मी डॉलरमध्ये डॉलर त्यामुळे बरेच लोक वेड्यात काढायचे. बरं हे काय आहे माहितीच नव्हतं. नुसतंच करते. ना तेव्हा मॉनिटायझेशन होतं, ना रेव्हेन्यू काहीच नव्हतं. बरोबर. फक्त पॅशन म्हणूनच करायचं. आता बरं पॅशन म्हणून आणि त्याच्या आधी मी 10 वर्ष जॉब केला होता. त्यामुळे 9 to 6 जॉबचे चॅलेंजेस हे सगळं माहिती होतं. त्यामुळे मलाही ब्रेक हवा होता. त्यामुळे मग करायचं हे सोपं नव्हतं. जिद्दच हवी होती. मग पहिल्या 6 महिन्यात 100 रेसिपी व्हिडिओ अपलोड केले. मग यांना जरा वाटलं, की या बाईला खरंच कधीतरी मग त्यांनी डोमेन रजिस्टर केलं. मग कॅप ऑर्डर घेतला. मग तिथून पुढे की तेव्हाही मग आम्ही समाजकार्य म्हणून की ठीक आहे पॅशन तुला फॉलो करायचं आणि आपण हे समाजकार्य म्हणून गृहीत धरू म्हणून मग ते सुरू केले. आणि असं आणि असं ते पैसे कमवायचे आणि त्याच्यातून काहीतरी मिळणारे हा उद्देश तेव्हाही नव्हता आजही नाही. म्हणजे नंतर ते झालं वर्कआउट. ह्याच्यामध्ये एक होतं की म्हणजे ॲज ऑन डेट मधुराला टेक्निकली म्हणजे आज पहिलं तिने सिंगल शॉट कॅमेरा, मग कॅमकॉर्डर, आज DSLR. आज जर व्हिडिओग्राफर नाही मिळत आला तर ती वाटणे म्हणून ती चालू करते. तिला सगळे कॅमेऱ्याचे टेक्निकल्स, लाईट, साऊंड्स टेक्निकली आणि सोशल मीडिया म्हणजे आज कोणी नसती ती जिथे तरी ती सगळं करू शकते. आपलं टेक्निकली स्ट्रॉंग आहे. किती छान. आणि मग ते वर्क कधी करायला लागलं सगळं? तुम्ही US मध्ये होतात. तिथेच ते वर्क करायला लागलं की नंतर तुम्ही इकडे शिफ्ट झाल्यावर ते वर्क करायला लागलं? YouTubeच्या जे व्हिडिओज होते ते? मॉनिटाईज मी 2009 ला सुरू केलं. रेव्हेन्यू शेअरिंग 2010 ला सुरू झालं. मग 2010 ला तिथून मग सुरू झालं ते झालंच. रेव्हेन्यू वाईज तर म्हणाल. पण आता याच्यात म्हणजे सुरुवातीपासून बघितलं म्हणून 2 भागात मी विभागणी करते. की तेव्हा जरी व्ह्यूज कमी असले, फेमस तुम्ही नसाल, सबस्क्रायबर नसेल, हे सगळे नव्हतं तेव्हा. म्हणजे मला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पडायला तेव्हा 6 वर्ष गेली होती. आणि मराठी सुरू केल्यावर 3 वर्षात 1 मिलियन झालं. इतकी तफावत तेव्हा होती. पण तरी
एक फायनान्शियल म्हणाल तर तो टिपी पॉइंट अगदीचा तोच होता. पण फेमस होणं किंवा हे सगळं व्हायरल जाणं हे सगळं हे अलीकडे सुरू झालं, स्पेसिफिकली लॉकडाऊन. पण तेव्हा इतकं कॉम्पिटिटिव्ह नव्हतं. त्यामुळे सगळं छान होतं, म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग म्हणा, मॉनिटायझेशन वगैरे वगैरे. इतर प्लॅटफॉर्म्स नव्हते, शॉर्ट व्हिडिओ नव्हतं, फक्त मधाची होती फुल व्हिडिओ, युट्यूबच फक्त होतं. त्यामुळे तो एक छान पिरियड होता. हाही छान आहे. जे तेव्हा अपेक्षित नव्हतं ते सगळं अनपेक्षित इथे झाले मध्ये पण आहे. फक्त एवढं होतं की बरेच वर्ष मुलं काय करते हे आमच्या दोन्ही घरात शाळेचं. मी अगदी हे विचारणार होते की घरून सपोर्ट कसा होता. ते सपोर्ट छान होता, पण त्यांना कळायचं नाही एक्झॅक्टली ती करते. डिजिटल, सोशल मीडिया आणि ह्या गोष्टी या नव्हती. अलीकडे 2015-16 नंतर ज्यावेळी जिओ इफेक्ट झाला तेव्हा लोकांच्या हातात मोबाईल आले, डेटा स्वस्त. पण तो पण तसं कळायचं नाही, म्हणजे नक्की. म्हणजे माझा एक फ्रेंड होता अमेरिकेत, तर बऱ्यापैकी 2 वर्ष झाले ते. तो गुजरात येतो, पण रे ते का करतात म्हणजे कशासाठी राहतो तो, तर म्हणजे आमचे असं म्हणजे की नाही घ्यायचा का उपयोग आहे. कारण त्यावेळेला एकदम इनिशियल स्टेजला होतं. तिथून ती पण ती करत आहे आणि ती दुसरी करत म्हणजे आहे. विरोधक असतातच, कारण बँकेची नोकरी सोडून हे करणं म्हणजे ऑफकोर्स त्यांचा पर्स्पेक्टिव्ह त्यांच्या याने बरोबर असायचं की का करताय, कशाला हे सोडताय, जॉब सोडताय, तुमचं छान अर्निंग करताय आणि इथे काही नाही मिळत आहे, हे कशाला, हे सगळं असायचं. दोनही बाजू असायच्या. पण ठीक आहे, म्हणजे आवड असली की ते घडतं असं मला वाटतं. पण अगदी जॉब सोडायचा निर्णय घेतला तर सपोर्ट जो असतो आपल्या नात्यामध्ये एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या नात्यात तुम्ही तुमच्या दृष्टीने सपोर्ट म्हणजे काय? एकमेकांना सपोर्ट करणं म्हणजे नक्की काय? आणि काय केलं त्या काळात? मला असं वाटतं की फार रिअलिस्टिक अप्रोच असतो दोघांसाठी. की असं नाही की माच करून केलेलं होतं की अरे आता मी नोकरीला लाथ मारणार आणि मी पैसे कमवणार असं नव्हतं. फार रिअलिस्टिक अप्रोच होता तेव्हाही. मी जॉब करत होते अगदी, म्हणजे मनस्वी होईपर्यंत 9 महिने 9 दिवस काम करत होते. मी हॉस्पिटलमध्ये ऑफिसमधून गेले, कारण मला माहिती होतं की त्यानंतर मी करेल का नाही मला माहिती नव्हतं. त्यामुळे जे पुढच्या 5 वर्षाचं फायनान्शियल स्टॅबिलिटी जी हवी ती करून ठेवली होती. म्हणजे ती डिस्कशन आमचं झालं होतं की ठीक आहे बाबा, तू जरी ब्रेक घेतला, तुझं जरी रेव्हेन्यू स्ट्रीम जरी होल्डवर राहिलं काही वर्ष, तरी पुढचे 5 वर्ष आपण व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकतो. असं हे फायनान्स सगळे सेट झाले होते. त्यामुळे तो एक अँगल होता कायम. असं नाही की ब्लाइंडली घेतलेला तो निर्णय होता. व्यवस्थित सगळे वेगवेगळ्या पैलूंचा म्हणजे विचार करून रिअलिस्टिक एक अप्रोच ठेवून वास्तववादी राहून मगच सुरू झालं. पण ह्यात एकमत होतं दोघांचंही? कधीही काही कुठल्या विषयावर दुमत झालं? नाही, दुमत असं नाही झालं करिअर बद्दल. ह्या गोष्टी तरी नाही झालं कधी. की जर तिला करायचं होतं तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मी तिकडे होतो, IT छान चाललं होतं आणि नंतर माझा ग्रोथ पण छान होता. आणि एस सी सेड की आम्ही फर्स्ट थिंग काय केलं की कुठल्याही कपलला मी ॲडवाईस दे की लायबिलिटीज नका ठेवू. म्हणजे तुम्ही बाकीचं म्हणजे लिटरली आम्हाला फ्रीज लिखा नव्हता, TV नव्हता आमच्या घरी. म्हणजे ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष नाही दिलं. आम्ही काय केलं, लायबिलिटीज होतं. म्हणजे तुम्ही आम्ही फायनान्शियली थोडंसं स्टेबल आणि घेताना फायनान्शियली स्मार्ट डिसिजन घ्यायचा. काय होतं की वेळ निघून जातो, कारण तुमच्या फायनान्समध्ये तुम्ही जर वेळ निघून दिला आणि तुम्ही राईट जर डिसिजन्स नाही घेतले फायनान्शियली, तर तुम्हाला ज्या गोष्टी करायची डाऊनमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी करायचं, स्वतःची छंद जपायचे, तर तुमचं जर फाउंडेशन फायनान्शियल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी करायला ती लिबर्टी नाही. आमच्या केसमध्ये आम्ही म्हणजे निगेटिव्हमध्ये बघून आम्ही 2 ते 3 वर्ष फॉर्च्युनेटली गॉड ग्रेस आम्हाला अमेरिकन संधी मिळाली. तिथे जाऊन आम्ही दोघांनी आणले की नाही 2-3 वर्षात एक स्टेबल झालं होतं. मुलगी नर आणि एकदम मधुरम, म्हटलं काही प्रॉब्लेम म्हणजे आता वी आर गुड, सो यू गो आहे. पुढचे 3 वर्ष तिने ते स्पेंड केले. मग त्याच्यानंतर डेबिट नाही झालं, मग परत गोष्टी होत गेल्या. तर त्यावेळेला ह्या गोष्टी कधीच नाही. आजही आम्ही त्या गोष्टी ज्या आहेत, कुठलाही प्रोजेक्ट करायचा आहे, कुठलं फायनान्शियल डिसिजन घेतो, तर ते एकमेकांचं जोपर्यंत एकमत नाही होत, तोपर्यंत आम्ही त्या डिसिजन्स नाही घ्या. आणि डिस्कस करता? म्हणजे चर्चा होते घरी? त्या गोष्टी खूप होते. खूप होते. आणि तरी म्हणजे इनिशियल स्टेजला दुमत असू शकतं. असं कधीच नाही होत की 100% आम्ही ऍग्री असतो प्रत्येक गोष्टी. अलीकडचंच एक उदाहरण आहे.
कार आता बरेच वर्ष झाली घ्यायचं चालू होतं, म्हणून मग सुरू झालं होतं डिस्कशन. मग मंगेशला लक्झरी सेगमेंट मध्ये जायचं होतं. मी काही नाही नव्हते म्हणत, पण माझा होकारही नव्हता. मग मंगेश मग करा तुम्ही सुरू. माझा भाऊ बरं एक्सायटेड होता, लक्झरी कार वगैरे, मुलं एक्सायटेड होते. मग ते 3 महिने त्यांनी घालवले. वेगवेगळ्या शोरूमला व्हिजिट देऊन हे ते. मग ते माझ्या नाणी राहायचा, तू इंटरेस्टच देत नाही, तू येत पण नाही बघायला, अशी कशी तू यावं ते होते. मग 3 महिने ते वेळ गेल्यावर मग त्यांनी मग सेकंड पर्याय, की मग आपण सेकंड हँड लक्झरी घ्यावी का. मग पुन्हा ते 3 महिने एक्सप्लोरेशन मध्ये, मग पुन्हा चिडचिड, तू येत नाही ते नाही. मग पुढची पेज म्हणजे त्याचा मग मेंटेनन्स पर्यंत आले, की अॅन्युअल मेंटेनन्स तो हाय. म्हणजे एक अफोर्ड करणं ही एक गोष्ट झाली, पण या बाबतीत आम्ही एका मतावर असतो. पण एक सामाजिक भान किंवा सामाजिक बांधिलकी जपावी असं मला कायम वाटतं, की जरी पैसे आले तरी ते फक्त चंगळ करण्याकरता किंवा याच्याकरता न करता एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान जपावं याकरता वापरावे. या बाबतीत आम्ही ऑन सेम पेज. कधीतरी डाऊन द लाईन होतं, थोडा वेळ यांना द्यावा लागतो. मग 6 महिन्याचा वेळ गेला त्यांनाही जाणवतं. की नाही. मग आम्ही मग भारतीय ब्रँडचीच कार घेतली. हो. मग त्यातला एक मिडवे काढला, की हे होऊ शकतं. म्हणजे असं होतं, थोडा कधी कधी वेळ द्यावा लागतो. आणि शांत मी बसतेच ते. पण हा तुमचा विचार खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे, की तुम्ही पेशंटली तुम्ही पण, तुम्हाला खरं तर घ्यायची होती, पण तुम्ही शांत राहून ते हँडल केलं आणि हा तुम्ही समाजासाठी विचार करताय. हे खरंच कौतुकास्पद आहे. आपलं हा ईश्वर कृपेने जितकं हवं त्यापेक्षा खूप भरभरून दिलंय. तर मला असं वाटतं, की ते सगळंच स्वतःवर उडवण्यापेक्षा थोडी सामाजिक बांधिलकी जपावी. पण मजुरा जनरली आहे ना, की हम्म. तिचं म्हणजे निखार नशिबान नव आहे ह्या बाबतीत, की लेडीज महिला म्हटलं त्यांना ज्वेलरी, कपडे, नाड्या आणि महागड्या वस्तू. मग तुला इथं टेस्ट मध्ये की काही मॅटरच नाही करत. हो. म्हणजे आज 30-40मध्ये काढली, अच्छा आधी का ठीक आहे, आता आज नवीन वस्तू आधी का ओके, आज आपण जाते अच्छा ठीक आहे आली, म्हणजे त्याचं असं काही नसतं. म्हणजे काही महिलांना म्हणजे काय मिक्सर वाटला तरी 10 गावात दाखवतात, 10 देतात की हे आलंय. तिच्या बाबतीत तिला आहे ना, ती कधीही अजूनही तिला कधी हवंसं आहे कुठली गोष्ट किंवा आत्ताच आहे आणि आहे म्हणून उगाच त्याचा शो ऑफ करणं हे गोष्टीच नाही. त्यामुळे मी सुखी नवरा आहे आणि मला काही डिमांडच नसतात. मी मलाच म्हणायला पाहिजे, तू सेलिब्रिटी जरा कपडे होईल, ती सोपी 5 शूट मध्ये दिसली तिथे काय असं काहीतरी, म्हणजे मला सांगावं वेगळं. मुलगी होते की म्हणजे आम्हाला वाटतं काय अरे तू ती बघा तर म्हणून मग साधी राहते वरती, म्हणजे तिचं असं हे नसतं की शी कॅन अफोर्ड एनिथिंग. बरोबर. पण तो जो विचार आहे, काही गोष्टीत आम्हाला थोडा वेळ लागतो, पण म्युच्युअल म्हणजे अगेन्स्ट जाऊन डिसिजन नाही. म्हणजे केवळ थोडा विचार घेईल, थोडा वेळ लावून, तर त्या डिसिजन्स खूप इम्पॉर्टंट असतात ॲज अ कपल. कारण नंतर काही रॉंग डिसिजन्स मग खूप महाग पडतात. साधीर आणि उच्च विचारसरणी आहे की नाही. त्यानिमित्ताने आज कौतुक झालंय तुमचं इथे. असं कौतुक प्रत्यक्षात पण करता तुम्ही एकमेकांचं. तोंडावर त्यावेळेस आणि गृहित धरतो ना आपण. त्यामुळे आणि तेच म्हणजे कामाच्या बऱ्यापैकी होतात, मुलं असतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ जातो. पण एकमेकांचं कौतुक करायला असं काही नाही होत. आज इथे करूया आपण ते. आपल्याकडे एक आठवणीची सफर असते, ज्यात आपण तुम्हाला तुमचे फोटोज आम्ही दाखवणार आहोत आणि ते कुठले फोटोज आहेत, त्याची काही आठवण आहे का, हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कुठला फोटो आहे हा? कुठल्याच मेरिटनचं नाही, निघालेच. काही याचा किस्सा, काय ट्रिपला गेला होता किंवा कसं? मेघालयला आम्ही नॉर्थ मध्ये ते लोकेशन एक्सप्लोर करायचं म्हणून गेलो होतो. ट्रॅव्हल आवडतं, पण तिथे तेव्हा काहीतरी मेजर स्टॅम्पेड आणि काहीतरी असं झालं होतं पॉलिटिकल गोष्ट. त्यामुळे इंटरनेट डाऊन होतं, आम्हाला बाहेरही नव्हतं पडताय, फिरताही नव्हते. सो मला वाटतं हा कुठल्या स्पॉटचा फोटो नाही, जस्ट आम्ही फक्त रूमवरच राहिलो होतो. एकमेकांना वेळ दिलात म्हणजे.
हे कोण आहे तो ग? आमचं फोटो नाहीच. बघू बरं. आय आय कुणाच आहे? हे मधुराचं आवडतं प्लेस आहे. ते तिला लग्नानंतर गेलेला पण तिला उटी खूप आवडतं. पण आता तर मी लास्ट एकूण 18 वर्षानंतर लास्ट इयर तो अच्छा, म्हणजे हे अगदी सुरुवातीला गेला होता तो. लग्न झाल्यावर आला. खूप आवडतं ते उटी खूप आवडायचं. वाव. किती छान. हो. टिपिकल. लग्नातला हो ना. फारच गोड फोटो आहे पण किती वेगळे दिसतात मी दोघंही. फोटोग्राफर कडनं काढून घेतलेला फोटो. तर ते अल्बम असतात ना आपले पांटे आणि ते छोटे मोठे आणि फोटो नाही का. बरोबर. त्या अल्बम मधला बरोबर. काय आठवतंय तेव्हाचं? लग्नात एवढा गोंधळ असतो आणि खरंच गोंधळ एवढा असतो. एकतर झोप नाही मग शास्त्रणं सुरू असतं. यांचे ते सगळे असे मस्तीखोर लोक आहे. हो. हो, त्यांना अशी एकत्र आले की मजा. मग जवळपास पहाटे 3 वाजेपर्यंत ते जागे होते आणि सकाळी उठणं आणि विधीची वेळ झाली पण मला माझ्यासाठी काहीच अवेलेबल नव्हतं, रूम न बाथरूम. मग मी शेवटी माझी स्कूटी काढली, मावशीच्या घरी गेले, तिथे आवरलं आणि मग कुठे पुण्यातच केलं पुण्यानं? बापरे, पण हा किस्सा मस्त आहे. नवरी कुठे गेली? काही नाही, वॉशरूम साठी गेली मावशीकडे. वा वा, फारच गोड. वेगळेच. एले. त्यांना जास्ती आठवत आहे. एले मथा पोटे हा बरोबर आहे. त्याआधी नंतर वेगासला गेलो. आणि मनस्वी झाली आणि 6 महिन्याची झाल्यानंतर जे आम्ही फिरायला चालू घेतात मग ही प्रत्येक एव्हरी 6 मंथ्स आम्ही युएसच्या कुठली ना कुठली टूर करायचो. मनस्वीनं म्हणलं का तू सगळं आम्ही एकदा ओळखी आणि मला मुले का इतकी लहान असताना. पण तुम्हाला इन जनरलच फिरायला आवडतं का दोघांना? दोघांनी एक्सप्लोर करायला आवडतं. तिथलं क्युझिन ट्राय करायला आवडतं. कारण जोवर आपण ट्राय नाही करत तोवर टेस्ट डेव्हलप नाही होत हे कळतंय. त्यामुळे हे आवडतं. सेम पेजवर असतं. वा वा, किती छान. चौकोनी कुटुंब. दिवाळीचं किती वर्ष आदेशाही किती 1-3-4 वर्षांपूर्वीचा वगैरे? 2-3 वर्षापूर्वीचा 3 ते 4 वर्षांच्या आसपास दिवाळीतला होतं. कारण मंथन एवढा हेल्दी आहे तो लॉकडाऊन मध्ये झाला खाऊन लग्नात काय खाणं होतं आठवतंय? तेव्हा तर मधुरा रेसिपीजची सुरुवातही नाही, काहीच मनातही नव्हतं. तर जेवण काय होतं हे आठवतंय का? खरं नाही आठवत. नाही नाही आठवत. तुम्हाला? पुलाव पुरी भाजी टिपिकल होतं आणि गोडात जिलेबी होती आय गेस. होती का परत बाजारात तुझ्यावाला होतं. किती गोड. वा वा, कमाल. आणि काय भरपूर पाहुणे कसे केलं लग्न? छान झालं म्हणजे खूप छान सगळे पाहुणे भरपूर आले होते आणि लग्न छान झालं. आदल्या दिवशी आपलं हे झालं ना साखरपुडा. सो 1 डे बिफोर साखरपुडा झाला. त्याच्या होतं एक सुपारीचा आयटम घेऊ आता. एक तर लग्न पसंती झाल्यानंतर आम्हाला 5-6 महिने छान मिळाले लग्नाच्या आधी. वेळ दिला ते ते वेळ दिला. आम्ही दोघे पुण्यात होतो आणि मग मधुराला बाहेर फिरायला जायचं. सासऱ्यांना फोन करायचो नेमका मुलीला तुमच्या भेट का. एक दोनदा ते एकदा म्हटले मग ते बोलल्या हो जावई तुम्ही मला नका विचारतो तुमचं तुम्ही ठरवा आणि जा. किती गोड. तर त्या 6 महिन्यात आम्ही अख्खं पुण्यात फिरलो भरपूर थॉट्स एक्सचेंज केले. म्हणजे तो वेळ छान मिळाला. तो कोर्टशिप डेटचा वेळ तो खूप सुंदर असतो. त्यानंतर राहतात तर नाही वेळ मिळत. मग तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये जाता त्यामुळे तो छान वेळ मिळाला होता. आणि लग्न झाल्यानंतर मग थोडं आम्ही फिरू लागल्यानंतर ते बॅक टू वगैरे हार्ड टाइम नाही का असं करायचं आणि हे वगैरे सगळं चालू झालं. पण हे एक होतं की मला सासरकडची मदत छान होती. माझे सासरे मेमना असेल मधुराची आई तर म्हणजे ओव्हरऑल
तेव्हापासून अजूनपर्यंत खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे सगळ्यांचंच आहे असं म्हणेल. म्हणजे बिनशर्त आपण म्हणतो ना अनकंडिशनल लव प्रेम तसं आहे की ते आहेत म्हणून मला जमतं. म्हणजे इतकी गोड माणसं पण जुळायला हे मामीला कॉल केला की असं काही आता सेट नाहीच आहे की हेच व्यक्ती असेल. बहिणीला करा, कझिनला करा, मामीला करा, त्यावेळेला जे कोणी उपलब्ध असेल ते येतात एका कॉलच्या याच्यावर. वा. सो सगळ्यांचा छान सपोर्ट आहे आता नाही त्यामुळे. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की यशस्वी बाईच्या मागे खरं तर अख्खं कुटुंब उभं असतं, हो की नाही? पण माझ्याकडे लवा जेव्हा म्हणते हो? छान आहे. प्लीज सांगा मला की कोणाचा कसा सपोर्ट आहे कुटुंबाकडून तुमच्याकडे? आई आहे. भाऊजाई तितकाच सपोर्ट करते. कारण आई तुम्हाला तेव्हाच सपोर्ट करू शकते म्हणजे भावाच्या लग्नानंतर जेव्हा भाऊजाईचा सपोर्ट पाठिंबा खूप छान असतो. अगदी खरं. सो आमचं म्हणजे एक कुटुंबाचं एक असं छान सेट पॅटर्न आहे. आम्हाला भावाशी काही घेणं देणंच नसतं. जे काही आमचं नातं असतं ते भाऊजाईंसोबत असतं. अगदी मग ते वाढदिवस असो, अॅनिव्हर्सरी असो, भावाला कधीच कॉल जात नाही. आमचे प्लॅन्स कधीच भावासोबत डिस्कस होत नाही. आमचं आम्ही हिंडतो फिरतो मना करतो. त्यामुळे आई असते, भाऊजाई असते, मामी असते, बहिणी असतात, मावश्या असतात. सो कोणालाही कॉल केला की देव हजर असतं. वा वा. पण मग तुम्ही आता एवढा उद्योग तुमचा मोठा झालाय त्यावेळेला घर, नवरा, मुलं आणि हा उद्योग सांभाळणं हे एका स्त्रीसाठी तसं अवघड असतं. तुम्ही एका जागी बसत नाही हे आम्हाला कळलं यांच्याकडून. पण हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता किंवा तुमचा सपोर्ट कसा असतो? तुम्हाला काय वाटतं ह्या कसं करता? मेन ते एवढे वर्ष झाले जेव्हा आपण तिथे करिअर स्टार्ट केलं म्हणजे आम्ही ते जॉब करत होते नंतर हे चालू होते. सुरुवातीला होती बिझी होती पण तिच्या केसमध्ये तिने हे कायम ठेवलं होतं की माझ्यासाठी माझी फॅमिली फर्स्ट असं. त्याच्यामध्ये ज्यावेळी मनस्वी झाली त्याच्यानंतर तिने हे चालू केलं पण ती तेव्हाच काम करायची जेव्हा ती झोपली आहे. म्हणजे तिच्यासाठी मुलं प्रेफरन्स आहे, फॅमिली प्रेफरन्स आहे. म्हणजे ते बाकी बिकी जॉब वगैरे सगळं ते झालं पण ती आई येते मुलांसाठी ती कायम अवेलेबल असणारी असे म्हणजे ते तिनं अजूनही ॲज ऑन डे ती प्रायोरिटी त्यांनी कधी चेंज नाही. हो. माझं करिअर आहे, मला इव्हेंट्स आहेत, मला हे ते नो दे कम फर्स्ट. त्यामुळे तो प्रेफरन्स त्यांचं छान. हा मलाही असं वाटतं की या बाबतीत मध्ये तुमचं मूल ही तुमची जबाबदारी असते. मग तू करतोस का मी करतो हे या वादात न पडता ते कसं वर्कआउट करता येईल, ते कसं बॅलन्स करता येईल हे सगळं करावंच लागतं. म्हणजे ते मॅनेजच करावं लागतं आणि ते सतत बदलत राहतं मॅच प्रत्येक. कारण मुलंही त्यांचे टप्पे वेगवेगळे असतात. आता माझी दोन्ही मुलं तशी कुमार अवस्थेत आहेत, टीव्हीच फेस नाही, मग आत्ताचे चॅलेंजेस वेगळे, लहानपणाचे वेगळे असतात. सो हे सगळं मॅनेजच करावं लागतं असंच मी म्हणेन. पण त्यात एकमेकांचा सपोर्ट पूर्ण. कारण कधीतरी तुम्ही खूप जास्ती बिझी असाल, अपरिहार्य असेल का तेव्हा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. करावंच लागतं आणि मी खरंच ते ईश्वर कृपा समजते. कारण काय होतं म्हणजे आता हे म्हणजे तुम्हाला तर माहितीये की हे फील्ड आणि तिथल्या कमिटमेंट फॉलो कराव्याच लागतं. बरोबर. तिथे नाही म्हणून नाही चालत. म्हणजे प्रोडक्शन तुमच्या वैयक्तिक कारणासाठी तुम्ही नाही म्हणू शकत. बरोबर. तर असे खूप सारे प्रसंग येतात. म्हणजे मसाले आम्ही जेव्हा लॉन्च केले होते तेव्हा मुंबईतच होते मी, एका इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि आम्ही तेव्हा प्री लॉन्च सुरू केलं होतं मसाल्यांचं आणि पहिला व्हिडिओ छान ट्रेंडिंग मध्ये होता आणि बसने मी प्रवास करायचे ते. सो शिवशाहीमध्ये बसले, चढलेच आणि मला माझ्या मावस भावाचा कॉल आला की म्हणजे आजचे गेट. हो, तो कॉल माझा कट होतोय की लगेच टीमचा कॉल आला की मधून आपला प्री लॉन्चचा व्हिडिओ आलाय आणि तो ट्रेंडिंग झालाय, हे झालंय ते झालंय. मग मला तिथे आवडता घेऊन तेही सेलिब्रेट करावं लागतं. पुण्यात जाऊन मग आजीचं ते कार्याला गेले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अस्थि विसर्जन झाल्यावर पुढच्या दिवशी आम्ही मसालेही लॉन्च केले. आणि असे अनेक प्रसंग होतात. म्हणजे आता सासूबाई गेल्या होत्या तेव्हा तिसऱ्या दिवशी मी शूट केले होते, बाहेर ट्रॅव्हलला गेले होते. मग या बाबतीत जो घरच्यांचा सपोर्ट आहे ना तो खूप खूप महत्वाचा असतो. कारण काही ठिकाणी तुमच्याकडून काही अपेक्षा असतात आणि एक सामाजिक प्रेशरही असतं, कौटुंबिक प्रेशर असतं, सामाजिक प्रेशर असतं.
जसं बिनशर्त प्रेम करणारे लोक असतात तेव्हा इतकी स्वावलंबी महिला बघूनही अ, अफवा पसरवणारे असतात म्हणजे बरोबर. तीही बाजू असते. मला असं वाटतं आणि मोर ऑर लेस प्रत्येक महिलेला यातून जावं जावं लागतं. स्पेसिफिकली तुम्ही स्वावलंबी असाल सो तिथे की कुठल्याच गिल्टमध्ये न जाता तिथे स्थिर राहणं, स्टेबल राहणं, तिथे यांची चिडचिड न होणं, हे माझ्या दृष्टीने जास्त मी तिथे मग रिलॅक्स होते की होते. तेव्हा सासरकडनं पण तुम्हाला तितकाच सपोर्ट असतो. कारण मला वाटतं तुम्ही खूप साध्या कुटुंबातून येता, हो. बरोबर? तर आई-वडिलांना एकतर तुम्ही काय करता हे कळणंच अवघड होतं, तुम्ही मगाशी म्हणालात तसं. पण अशा वेळेला जेव्हा कार्य आहे घरी किंवा आणि आपली सून येऊ शकत नाहीये, हे समजून घेणं खूप अवघड असतं, हो ना? खूप अवघड असतं आणि मग ते ते मी नशिबात समजते की ते प्रत्येक गोष्ट मॅनेज करतात आणि दोन्हीकडच्या बाबतीत. म्हणजे इनफॅक्ट मी संभाजीनगरमध्ये मला 5 दिवसाचं प्रोडक्शन लागलं होतं शूट आणि तिथे मी बॅग ठेवली आणि मामा गेला आणि तो असा अचानकच गेला होता. पण या कोणी म्हणजे माझ्या भावांनी वगैरे सगळे WhatsApp ग्रुप म्यूटवर ठेवले. वन वेज कम्युनिकेशन मला येईपर्यंत कोणी कळकून नाही दिलं. असं झालं आहे. आल्यावर मला सांगितलं. सो हा सपोर्ट खूप खूप होईल. गरजेचं आहे. एक भावनिक आधार किंवा भावनिक सपोर्ट आहे हा खूप गरजेचा असतो कुठल्याही स्त्रीला. अगदी खरं आहे. त्याशिवाय शक्यच नाही आहे ना उभं राहणं. आता तुम्ही सगळं बॅक एंडचं बघता ना YouTubeचं? हा म्हणजे ओव्हरऑल म्हणजे मी स्वतःला बॅकएंड गाय समजतो. बॅक एंड गाय ऑन स्क्रीन आहे. येस. पण जेवढं शक्य होईल म्हणजे आमची टीम पण आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी सपोर्ट करायचा ट्राय करतो. समजा फुल टाईम जॉब आहे. पण ते मॅनेज करून जेवढं शक्य होईल तेवढं करतो. म्हणजे इट्स अ टीम एफर्ट. हाऊसमधला कुठे इन्व्हॉल्वमेंट असते. पण जनरली जे कम्युनिकेशन्स हँडल करायचे असतात, ऑडिट्स करायचे असतात, ते सगळं बऱ्यापैकी मी करतो. मग फोन आला तर सांगतो मी मॅनेजर एवढा आहे. आणि आणि गंभीर म्हणते की ऑफिसमध्येही टेस्टर आहे, घरीही टेस्टिंग करतात आणि सुरुवात जिथे आपली झाली की 4-4 फ्लॅट आहे. हेही मी गमतीने म्हणते की फ्लॅट जरी असले तरी फ्लॅटची आणि गल्ल्याची दोन्ही चावी यांच्याकडे. कमाल. किती छान. तुमच्यासारखाच आता अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांचे नवरे हे सगळं सांभाळतात. पण कधी-कधी एक काय म्हणता येईल पुरुषी इगो येऊ शकतो, की आपली बायको समोर आहे किंवा न येऊन सुद्धा एकत्र एखादा बिझनेस उभा करणं, हे एक जोडपं म्हणून तुम्ही कसं मॅनेज केलं? तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये हा इश्यू राहतो, पुरुषांना हा इश्यू राहतो. अ, आता आमच्या केसमध्ये असं झालं, की आमच्या तर 19 वर्ष 20 वर्षापूर्वी एक 10-10 वर्षाची जर फेज काढली आपण, तर पहिले 10 वर्ष की आय वॉज डुइंग. माझं करिअर होतं आणि मी अमेरिकेला राहून 3 वर्ष घेतले होते. आय वॉज अर्निंग वेल आणि तो फेज आहे, की जिथे मधुला पेस पकडत होती. म्हणजे ती काहीतरी नवीन ट्राय करत होती, नवीन बघत होती आणि ती त्या एका वेगळ्या करिअरमध्ये जात होते आणि त्यात आय वॉज गुड. तर मग त्यावेळेला तो होते की बाबा तू कर. आता पण सेकंड फेजला ज्यावेळी येतो आपण, त्यावेळी आता मजुराचं ग्रोथ दिसते आणि आम्ही इंडियात आलो 7 वर्षांनी. त्याच्यानंतर मग मला एक आय टी फील्डमध्ये एक जाणवलं की आपण एक जर तुम्हाला इथून म्हणजे एक मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर तर त्याच्यावरती जर ग्रो करायचं असेल, डिरेक्टर व्हीपी जायचं असेल, तर तुम्हाला यू हॅव टू मेक सम सॅक्रिफायसेस. नाही तुमचं मग हे वर्किंग आवर 18-20 आवर्स होईल, 15 आवर्स होईल. बिकॉज इफ यू हॅव टू क्लाइंब दॅट लॅडर तर तुम्हाला त्या लेवलचं डेडिकेशन द्यावं लागेल. मला ओव्हरऑल असं दिसतं की अरे मी जर खूप बिझी झालो माझ्या करिअरकडे तर मला इकडे काही गोष्टी बघायला जमणार नाही. जमणार नाही. त्यामुळे पण इंटरनॅशनली 2011-12 नंतर थोडं स्लो पेस गेलो. आय डोंट वॉन्ट दॅट सो मेनी प्रमोशन्स. प्रेफरन्स हा होता की घरी फॅमिलीला लक्ष देणं किंवा तिला जेवढं सपोर्ट करून ते करणं आणि त्या केसमध्ये म्हणजे असं असतं की आता आजच्या केसमध्ये जर बघितलं तर शी इज मच मोर सक्सेसफुल दॅन. म्हणजे सेकंड फेजमध्ये ती लाईक शी इज फास्ट आहे. पण या गोष्टीचा मला त्रास कधी घ्यायचा ना टू बी फ्रँक. म्हणजे आम्हाला खूप अभिमानच वाटतो. मी असे, माझी मुलं असते, आमच्या घरी ते एक अभिमानास्पद असतं, कौतुकास्पद असतं. आमच्याला बी तो इगो कधी येतो. म्हणजे माझा तरी इगो नाही. मला तर खूप आनंद होतो. मला तो माझा मॅनेजर आहे हेल्थचा. माझा टेक एंड मॅनेज असतो ना. तर त्याला कळलं की माझी बायको मधुर आहे आणि
इसके हो गए तर तो मला स्टोरी सांगतो म्हणे म्हणे अरे मला आत्ता कळलं तुझी बायको एवढी पॉप्युलर आहे आणि तू तो डिरेक्टर होता. म्हटलं अरे तू काही पूर्ण नाही म्हटलं. हो म्हटलं मग तो स्टोरी सांगतो. मी घरी गेलो आणि माझ्या मुलीला आणि बायकोला म्हटलं अरे माझा कलीग आहे आणि त्याची बायको अशी करते तू जरा व्हिडिओ बघून कर. कुठले आहे म्हणले मधुरा देश. अरे म्हटलं हे 7-8 वर्षापासून हेच तर बघते तेच म्हणले. खाताय तुम्ही रोज. आणि तो येऊन तो पुढं ती स्टोरी सांगायचा सगळ्यांना. अरे मंगेशची वाईफ बघा आणि मग आणि त्याला ते असं भारी वाटायचं. मग तो जो आनंद आहे ना किंवा कॉलिग कडून घेणं किंवा थर्ड कारण जनरली आम्ही आयडेंटिटी रिव्हील नाही करत. जनरली मी कधीच सांगत नाही की मधुराचा हजबंड आहे कारण त्याची वेगवेगळे रिपरकशन्स राहतात. मग मुलांनाही तेच सांगितलं मुलांनाही नाही करत कारण त्यांच्या अगेन्स्ट सेफ्टीचा प्रश्न असतो. त्यामुळे म्हणजे त्याचे रिपरकशन कसे असतात की बाबा वेल एस्टॅब्लिश्ड आहेत मग कधी काही गोष्टीला निगेटिव्ह पण इम्पॅक्ट होऊ शकतो. सो मी ट्राय टू अवॉइड किंवा बी ट्राय टू बी लो प्रोफाईल किंवा नाही सांगायचं. मग त्या केसमध्ये आम्ही सगळं ते फॉलो करतो. पण ह्या केसमध्ये मग ती सक्सेस करून आम्ही एन्जॉय करतो तिथे आम्हाला आनंद वाटतो. आम्हालाही आमची कॉल टाईट होतेच ना म्हणजे तसे पण तरी कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक आहे. आणि बाहेर समाजातून कधी असं काही होतं का? कारण कधी-कधी आपले नातेवाईक किंवा समाजातले काही लोक सुद्धा प्रेशर आणतात बघा, "काय रे, ती फेमस आहे आणि तू नाही." किंवा असं काही? नाही तसं कधी नाही झालेलं. तर असं कोणी सांगणार नाही फॉर्च्युनेटली. पण काही फॅक्टर्स असू शकतात किंवा काही लोकांना ते काही विशेष म्हणजे काही तुम्ही ज्यावेळेस सक्सेसफुल होता, सगळेच काय तुमच्या बाजूने नसतात. तुमच्या घरातले, नातेवाईकातले असू शकतात. ज्यांना नाही पटत आहे, नाही म्हणजे त्यांना वाटतं, "अरे नाही, हे एवढे काय पॉप्युलर." मग त्यांना ते कळतं नाही आता टीव्हीवर येते, आता इकडे दिसते, मंत्रालयात ते स्पीकर म्हणून येते. म्हणजे मंत्रालयात तिला बोलवलं तर 6 दिवस जे स्पीकर आहेत ते गौर गोपालदास आहे, श्री श्री रविशंकर, एक मधुरासाठी स्लॉट आहे. सो ते ज्यावेळी कळतं की म्हणजे बाबा काहीतरी आहे. म्हणजे ते करायला खूप मागे मेहनत गेली आणि आजही एवढंच असलं तरी ती काय ते असं नाही की बाबा आय एम द टॉप मोस्ट क्रिएटर इन महाराष्ट्र. आणि कसं आहे तुम्हाला टॉपला जाणं एक जर्नी ती पण अवघड आहे. तिथे गेल्यानंतर ते सस्टेन करणं आणि पुढे ग्रो करणं ते तर खूप अवघड आहे. आणि आजच्या सोशल मीडियात टू मच इन्फॉर्मेशन या केसमध्ये माहित नाही तर फ्युचर कसं आहे. त्या केसमध्ये पण रिलेव्हंट राहणं, सस्टेन राहणं, एफर्ट टाकत राहणं त्याच्यामध्ये ती खूप हेल्प होतात. वाह! वाह! पण आजचा जो आता काळ आहे कॉम्पिटिशनचा, कारण आता YouTubeकडे सगळेच येतायत. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला छान वाटतो. माझा खूप सकारात्मक आहे बघायचा दृष्टिकोन. कारण वेगवेगळे आता प्लॅटफॉर्म आलेत आणि जनरली हे 2019 मध्ये TikTok आलं तेव्हा तर असं खूप बात पेटला होता. मग जे फुल लेंथ कंटेंट क्रिएटर करतात त्यांचा फार रेजिस्टन्स होता. पण ते कळतं आपल्याला की नाही 1 मिनिट इज द फ्युचर. त्यामुळे ते एक अडॉप्टेबिलिटी होते सुरुवातीपासून. एक्सेप्टन्स लागतो त्याचा एक. सो एक हेतू तुमचा शुद्ध असला, की मला रेसिपी पदार्थ पोहोचवायचे. मग ते 10 मिनिटात पोहोचवायचे किंवा 1 मिनिटात पोहोचवायचे. तर ते एक्सेप्ट करणं, ते अडॉप्ट करणं ही पण एक प्रोसेस आहे. हे माध्यम खूप छान आहे. त्याला काहीच लिमिट्स नाहीयेत, मर्यादा नाहीये आणि ते असंच जात राहावं असं वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं, की जसं मी सांगितलं, की हेतू तुमचा जो असतो, की नाही मराठी खाद्यसंस्कृती आली पाहिजे. मग त्याचे वेगवेगळे पैलू आहेत, तर ते हे सगळे पैलू आहेत आणि त्यातून ती अजून जे स्थान आपण दक्षिण भारतीय पदार्थांना देतो, इडली, डोसा जशी घरोघरी गेले, तसं मला कुठे ना कुठे वाटते, की आपले पारंपरिक पदार्थ आहे, बोटका आहे, पोटव्याचा उपमा आहे, मिसळ आहे, ही देखील एक घरोघरी त्याला मान्यता मिळावी, असं मला वाटतं. मिळेल, मिळेल नक्कीच. अर्थात तुमच्यामुळे ती ऑलरेडी मिळायला लागली आहे. कारण तुम्ही घराघरात केव्हाच पोहोचलायत. क्रिएटिव्हली तुम्ही डिस्कस करता किंवा त्याच्यावरनं काही मतभेद होतात, की क्रिएटिव्हली या सगळं ठरवतात आणि बॅक एंड सगळं तुम्ही बघता? क्रिएटिव्हिटी मध्ये मी जा पण ते त्याने क्रिएटिव्हिटी त्या टेरिटरी मध्ये एंट्री नाही घेतली. आपण लांबलोय तो आपला टेरिटरी नाहीये तर तिचा आहे तो तिच्याकडे चालतो. वाह! पण एक मजेशीर गोष्ट आहे. हां. टेक्निकली म्हणजे तुम्ही त्यांना कुठलीही रेसिपी विचारा, असं धडधड धडधड सांगतील. पाठ झाल्या पाठ झाल्या. आणि करता? हो. नाही. प्रॅक्टिकली वरण भाताचा कुकर लावायला सांगितलं, की ती चणा डाळच डायरेक्ट डाळच चुकीची. मग काय करायला येतं स्वयंपाकघरात काय करता तुम्ही? तिथं आम्ही चहा छान देतो. अच्छा.
छान. मी आजकाल तर मी मुलीला डबे द्यायला चालू केले सेपरेट. ती एवढी जमलेली असते. पण बेसिकली जे आपल्या एवढ्या 3,000-4,000 रेसिपी सगळ्या मी रिव्ह्यू केल्या. हा टेस्टिंग म्हणजे मी तेच म्हणलं की खाणं एक टेस्टिंग कला, पण तो व्हिडिओ रिव्ह्यू करणं हे त्यांच्याकडेच काम असतं. त्यामुळे टेक्निकली जर तुम्ही विचाराल की आता उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगा, ते धड उघडत आणि मला रेसिपी सगळ्या माहिती आहे, टेक्निकली सगळं माहिती आहे. फक्त मी ते ऍडव्हेंचर करायला किचन मध्ये नाही गेलं की आपण ते लांबच राहावं. जसं कॉन्टेंट क्रिएटिव्हला लांब राहायचं ना, तर त्या हॅन्सनला पण लांब जायचं आपण. पण असं कधी झालंय की त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय, गोंधळ घातलाय किचन मध्ये वगैरे असं काही? का तुम्ही नादीच लागत नाही? वेळेला मी करतो काही गोष्टी म्हणजे करतो मी ते, पण मी जनरली थोडा त्या एरियात जास्त उत्साहाने राहतो. किचन मध्ये जायचं म्हणजे जरा तंत बसते. खायचं. खायला आवडतं म्हणजे इनफॅक्ट नॉनव्हेजची मदत तुम्हाला सांगते. आता खायला तर आवडतं सगळं. तर मी लग्नाआधी स्पर्शही न केला, हाडही न बाटली मी. मला काही त्रास नाही होत. म्हणजे मासे आणले घरी, तर फिशचा वास येतो किंवा चिकनला हात लावणं ते घरातल्यांना आवडत नाही. मी स्वच्छ करण्यापासून, कट करण्यापासून सगळं व्यवस्थित करते. पण माझ्या आमच्या घरात सांगते, जेव्हा आमच्याकडे फिश फ्राय होतो, प्रॉन्स फ्राय होतो, तेव्हा चिमणी सुरू करायची. सगळे दारं खिडकं उघडे करतात आणि ते सगळं पूर्ण होईपर्यंत खाली जाऊन हे बसलं. म्हणजे वास यांना सहन होत नाही, पण खायला तयार आहे. आणि ते फिश मार्केटमध्येही जात नाही. आजकाल तर ऑनलाईन डिलिव्हरी ऍप्स आहेत, ते मग ते तिथे ऑर्डर करतात. नाही मला असे जायला पण नाही. पण खातात माकडी वा वा. आणि मसाल्यांविषयी सांगा की हा बिझनेस सुरू करायचं कधी कसं मनात आलं? मग दोघांची कल्पना होती का कोणाची कल्पना होती? सो मसाल्यांच्या आधी आम्ही पुस्तक केलं. हा. सो पुस्तक करताना पण एक बेसिक मराठी पदार्थांचं करावं. पण बेसिक म्हणजे अगदी बेसिक नाही. काही विस्मरणात गेलेले पदार्थ त्यामध्ये समावेश व्हावे हा हेतू होता. म्हणून मग पुस्तक लिहून झालं आणि आम्ही प्रकाशकांकडे जायला सुरुवात केली. मग नामवंत प्रकाशकांकडे गेलो. पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला हेच सांगण्यात आलं की नाही म्हणे आता डिजिटल सुरू झालंय. त्यामुळे आता रेसिपीचं पुस्तक कोणी खरेदीच नाही करत. त्यामुळे सगळ्यांनी नाकारते. मग कोणी करत आम्ही ठरवलं की चला आपलं आपण करूया. कमाल. म्हणून मग काही एक सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट करून आम्ही केलं. तर ते पुस्तक जेव्हा आम्ही तसं तर स्टोअर मध्ये पण नाहीच म्हणाले होते, कारण सेल करण्यासाठी पण डिस्ट्रीब्युशनसाठी. मग आम्ही डिजिटली लॉन्च केलं अमेझॉनला आणि ते पुस्तक महिनाभर बेस्ट सेलर मध्ये होतं. कमाल. आणि मग ज्या दिवशी लॉन्च केलं त्या दिवशी पण डिस्ट्रीब्युटरचे फोन यायला लागले की नाही तुम्ही पुस्तक द्या, मागणी आहे. मग त्यानंतर 13 पुस्तकं प्रकाशित झाली. हो. आणि आणि परत एक पुस्तक बेस्ट सेलर. त्याच्यामध्ये कसं होतं, अमेझॉनला रायटिंग असतं म्हणजे आणि सेगमेंट्स असतात. म्हणजे आपल्या इथं फूड ड्रिंक, फूड ड्रिंकच्या वरती एक कॅटेगरी असतात, 5-6 कॅटेगरी आणि मग प्रत्येक कॅटेगरीचे बेस्ट सेलर. तर मधुराचं रेकॉर्ड आहे की यावेळी मराठी पुस्तक तिकन रेसिपी ती नॉट अ फिक्शन एनिथिंग त्याच्यावर आपण लॉन्च करतो. आपण डिजिटलीच लॉन्च करतो युट्यूब आणि ते कंटिन्युअस 2 ते 3 आठवडे नंबर 1 टॉप सेलरला राहतं आणि सगळ्या कॅटेगरी क्रॉस करून टॉपच्या मेल केसच्या रँकिंगला. ते मराठी पुस्तक एवढं गेलं आणि ते मराठी लोकांचं प्रेमच आहे की त्याच्यामुळे ते येतं ते आणि तो कन्सिस्टंट हा अनुभव आहे. वा वा. आणि मसाल्याचं 2017चं वर्ष होतं आणि मी हैदराबादला होते. एक सेमिनार होता, गुगलचाच होता आणि मग तिथे मी बिझनेस पार्टनर, बाकी काही कॉन्टेंट क्रिएटर असे आम्ही सगळे एकत्र होतो आणि काही टेलिव्हिजन सेलिब्रिटी होते. त्यांच्यासोबत कोया होता. तर लंच करता करता अशा चर्चा आमच्या छान रंगल्या. मग त्यांनी सांगितलं की हे म्हणजे हे एक झालं आमचं काम, पण आम्ही कसं आमचा स्वतःचा ब्रँड केला आणि मग तो फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता आमचा ओव्हरसीज किती छान झाला अशा चर्चा इन जनरल कॅज्युअल गप्पा होत होत्या. तर तिथे मग ते बिझनेस पार्टनर आहेत त्याचा ती आयडिया क्लिक झाली. जर टेलिव्हिजन शेफली करू शकतात तर वाय नॉट डिजिटल. तेव्हा माझ्या डोक्यातही हे नव्हतं किंवा मंगेशच्या डोक्यात होतं. आम्ही असं मजेवारीच आहे काही पण बोलतोस तू, कारण तेव्हा हार्डली 3-3.5 लाख सबस्क्रायबर होते खरं की असंही नव्हतं की मिलियनचा टप्पा वगैरे. मग तिथून पुढे आम्ही आलो. मग त्याचा दुसरा कॉल आला तो की झाला आता फंडरायझिंग झालंय आणि हे प्रोजेक्ट करायचंच आहे आपल्याला. प्रॉडक्ट फक्त तू सांग काय करायचं का. हो.
मग प्रॉडक्ट करताना मग म्हणलं की जे रोजच्या वापरात आपल्याला लागतं ते मसाले वगैरे. तर आता आमचं ज्यांच्यासोबत पार्टनरशिप झालं ते सगळे अमराठीच लोक होते. त्यामुळे त्यांना आपले मसाले कळायचेच नाही. मग मी जे सांगितलं की नाही आपण गोडा मसाला करूयात, बेडगी मिरची करूयात आणि कांदा लसूण मसाला. ते असे म्हणजे हे कधी ऐकलं पण नाहीये. हे लिखायला पण कुठे नाही दिसत आहे आणि तुला हे करायचं आणि म्हणजे कोणी तयारच होईना. तयारच नव्हते कोणी हे मसाले. कारण मसाला म्हणलं की सांबार मसाला, पावभाजी मसाला, गरम बस त्यांना माहिती आहे. सगळं माहिती होतं त्यांना. पण मी मग फॉर्म दिले की नाही आपल्याला हेच करायचंय. मग केलं. मग मार्केटिंग टीम होती आमची. मग त्यांनी एस्टिमेट काढलं की तुला किमान 6 महिने तरी वेळ द्यावा लागेल. पहिले 500 पॅकेट सेल करायला. मग ठीक आहे. मग आम्ही लॉन्च केलं आणि सेम डे 1,500 पॅकेट सेल झाले डिजिटली. कमाल कमाल. म्हणजे ती कमाल आहे की म्हणजे आपण म्हणतो की एखादा ब्रँड आहे, प्रोडक्ट आहे, आज तुम्हाला जर सेल करायचा तो मार्केटिंग स्पेंड करावा लागतो. ज्यावेळी क्रिएटर एखादा प्रोडक्ट घेऊन येतं त्यावेळी त्याचं जे विश्वासार्हत असते ती खूप असते. कारण ते फॅन्स जे म्हणतात की हार्डकोर फॅन्स ते तुमचं प्रोडक्ट उचलून घेणार त्यामुळे तो कुस्तुमालाही तो अनुभव आहे, मसाल्यालाही तो अनुभव आहे. आणि आता मी एक नवीन रेंज किचन टूल्समध्ये पण स्टार्ट केली फार्म त्याच्यात एक खूप छान रिस्पॉन्स. म्हणजे माझं कसं होतं ना की माझ्या बाबतीत मी लकी की मधुरा आहे आणि तिच्या ह्याच्यात मला कॉन्ट्रीब्युट करत असतं. तर आयटी मधलं लाईफ जर बघाल तर 9 to 6 ऑफिस स्ट्रेट दर आणि त्यामुळे आमच्या फील्डच्या लोकांना असं वेगळं काय आलं लाईफमध्ये चॅलेंजेस तर ते हँडल करणं अवघडायचं. कारण बाकी तुमचं नेटवर्कच नाही. तुम्ही घरातून गाडी पडता ऑफिस करता येतं. माझ्या केसमध्ये कसं होतं मला आता मी मला इंटरॅक्ट करायला मिळतो खूप लोकांशी. ते एक छान आहे आणि हे इथं शिकायलाही खूप मिळतं. आपल्यालाही सेल्स करतात. तर ते खूप मजा येते म्हणजे करायला एन्जॉय येतो म्हणजे असं. आणि तुम्हाला व्हरायटी मिळते कामावर काय ना. आणि ते पण जॉब करतात हीच वर्किंग. त्यामुळे असं नाही होत की 24 तास दोघं एकाच याच्यामध्ये डोकी आपटायला. की ते त्यांनी जोवर होईल तोवर तुम्ही जॉब कंटिन्यू करा. सो इट इज म्हणजे तू वेगळे पण राहतो म्हणजे तो हा. आजच्या एरियाज पण वेगळा राहतो. आणि या सगळ्यातून तुम्ही पीएचडी पण केलंय. कधी कसा वेळ नाही करते. आता चालू आहे तो तुमचं? सांग ते. हो. Just एक सांगा ना आम्हाला काय. तर हेतू हाच आहे की मराठी आता जसं प्रवास सुरू आहे तसं एक गोष्ट लक्षात आली की मराठी खाद्यसंस्कृती प्रचंड कारण अमेरिकेत होते. तर अमेरिकेत आमचे खूप अशा चर्चा व्हायच्या, कधी वाद व्हायचे की काय म्हणे मराठी फूड म्हणजे नुसतं तेलकट असतंय आणि तिखट असतंय, नुसते शेंगदाणे. तर जसं शिकत गेले तसं लक्षात आलं की मराठी खाद्यसंस्कृती प्रचंड विस्तृत आहे. फक्त मराठी नाही, भारतीय पण. जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. तसंच आहे. मग आता हे आहे फक्त लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही किंवा त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन जसं व्हायला पाहिजे तसं झालं नाहीये. त्या हेतूने आणि मला असं वाटतं की आपण जे कार्यक्षेत्र निवडतो तिथे प्रतिभावंत व्हायचं असेल तर अभ्यासही पॅरलली झाला पाहिजे. म्हणून मग भारतीय खाद्यसंस्कृती कारण त्याचं मूळ मराठी खाद्यसंस्कृतीचं मूळ भारतीय खाद्यसंस्कृती आहे. म्हणून मग आता पीएचडी करते. वा वा कमाल बाई कौतुक आहे तुमचं. आता मला आपल्या नात्याविषयी आजकाल ना एकमेकांना स्पेस देण्याला खूप जास्ती महत्व आलंय की ही माझी स्पेस ही तुझी स्पेस किंवा एकमेकांना वेळ देणं म्हणजे आपापला वेळ घेणं. तर स्पेसच्या दृष्टीने तुम्ही काही काम करता की एकमेकांना स्पेस देता किंवा आपोआपच मिळते काही तुमच्या नात्यात स्पेस या शब्दाला काय अर्थ आहे? मला समहाऊ म्हणजे मला हे जे टर्म्स अलीकडे आलेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रेड फ्लॅग्स अरे टॉक्सिक आणि ग्रीन फ्लॅग आणि स्पेस देतात. कदाचित आम्ही मिलेनियल आहोत त्यामुळे ते कुठे प्रश्नच पडत नाही. बरोबर. कारण शेवटी मॅरेज किंवा विवाह संस्था म्हणजे काय की एकरूप जसं अनुरूप करते की तुम्ही जर तुमचं नातं एकरूप आणि एकसंध करून ठेवलं तर या फार सेकंडरी गोष्टी पडतात की माझी वेळ, माझा स्पेस, माझी आवड, माझी निवड, माझं अमकं, माझं ढमकं हे राहतच नाही. हे अगदी फार म्युच्युअली आणि इझिली मॅनेज होऊन जातं की ना आता हे बिझी आहे, त्यांचं फील्ड खूप टाईट आहे, दिसतंय की त्यांचं शेड्यूल टाईट आहे. कामाचा प्रेशर आहे, तर मी तिथे नाही अपेक्षा ठेवू शकत की आता तुम्ही
12-13 तास ऑफिसमध्ये काम करून आलात तर आता मनस्वीला तुम्ही खाऊ घालायचं, तिला झोपवायचं, तिला खाली घेऊन जायचं. हे आलं म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधूनच येतं मला असं वाटतं. आणि हे कुठे ना कुठे मेंटल ब्लॉक्स असतात असं मला वाटतं, की मला सासूने मदत नाही केली, मला नंदेने नाही मदत केली, मला नवरा सपोर्ट नाही करत. तर या वादात न जाता तो प्रसंग काय आहे? त्या प्रसंगाची आपली गरज काय आहे? त्यानुरूप वागणं, त्याला अनुसरून मार्ग काढणं, वे आउट काढावं लागतं. प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक आयुष्याचा टप्पा तुमच्या फेवरमध्येच काम करतो असं नसतं. मग तो भले नवराही असो, भले तुमची मुलं असो, भले आई बाबा असो. प्रत्येक वेळेस सगळेजण गोडी-गोडी असतील, तुमच्या फेवरमध्ये असतील असं नाही. सो त्या वेळेची सिच्युएशन, तेव्हा काय आहे? त्यातून मार्ग काढ. वे आउट काढणं याच विषयी तुमचं काही बोलणार? मधुरा बोलली ते बरोबर आहे. आमच्या जनरेशनसाठी डायरेक्टली ॲप्लिकेबल नसेल. पण या केसमध्ये म्हणजे जनरली शेड्यूल बिझी राहतं. म्हणजे अगदी लास्ट इयरपर्यंत बघितलं तर मला थोडासा वेळ असायचा. आता अलीकडे एक नवीन बिझनेस चालू केल्यामुळे मी पण बिझी आहे. त्यामुळे मीच मधुराला आता विचारते. मग आधी विचारायचो, "आपण जाऊया का कुठे फिरायला? इकडे जाऊ काय? हे प्लॅन करूया का?" आणि मग ती चिडायची, "थांबा हो जरा, मला जरा हे करू देत." आता मीच नाही विचारत आहे, केले अलीकडे. त्यामुळे ते बिझी राहिल्यामुळं एक असू शकतं. पण इन जनरल बघितलं तर हां, म्हणजे थोडी स्पेस द्यायला हवी. म्हणजे जिथे एखाद्याला काही त्याच्या आवडी असतील किंवा काय असतं. तर मला तरी वाटतं की एक स्पेस द्यायला हवी. म्हणजे अगदी अ, बोफाट नको किंवा आणि काही लिमिटेशन्स तुमच्या तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळा. तुमचा तुम्ही हे करा आणि मग तुम्ही तुमचा टाईम तुम्ही कम्युनिकेट करा. कम्युनिकेशन इज द की बाबा तुम्हाला लेट होतंय, तुम्ही कुठे आहात, तर ते सांगा. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. अगदी बरोबर. पेरेंटिंग विषयी मला जाणून घ्यायचंय, की तुमची आता मुलं टीनेज मध्ये आहेत, तर टीनेज हा खरं तर सगळ्यात अवघड काळ आहे. पण पेरेंटिंग वरनं काही तुमची मतं वेगवेगळी आहेत किंवा कोणी एकावर सोडून दिलंय का कसं? तुमच्या बाबतीत कसं आहे? पेरेंटिंगची सगळी जबाबदारी माझ्यावर असते हां ना? आणि सोडून द्यायची यांच्यावर असते. ते बघ तुझा मुलगा कसा करतोय, हे असे संवाद आमच्याकडे सुरू असतात. हो ना? त्याला जरा सांग. आता काय होतं ना, मुलगा आणि मुलगी दोघंही आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या फ्लेवर्स आहेत घरात. म्हणजे मुलींचं आयुष्य खूप वेगळं असतं. म्हणजे मनस्वी झाली तेव्हा एक मुलींचं त्यांचं त्यांचं एक काय म्हणू वेगळे हेच असतं, भावविश्व असतं. बरोबर. त्याच्यात फेरी टेल्स आणि बाहुल्या आणि भातुकली यामध्ये त्या रमतात. पण मुलांचं वेगळं असतं. ते जरा बंडखोर असतं. स्वॅग असतो त्यांचा. समज दोघांमध्येही तितकीच असते. फक्त स्वॅग जो म्हणतो तो मुलांमध्ये जरा जास्त असतो. मग ती अपेक्षा असते म्हणजे स्पेसिफिकली, की आता मुलानेही तिच्यासारखंच घडावं किंवा आता ते कुठे नाही मीट होत. मग ते थोडंसं क्लॅशेस होतात. मग तिथे मी असतेच मॅनेज करायला आणि करायला. मुलंही समजून घेतात तुमचा बिझनेस? खूप. म्हणजे इनफॅक्ट मुलं अंडरस्टँडिंग दाखवतात. म्हणजे आज आम्ही इकडे आहे मुंबईला. पण तुला माझी मुलगी छान छोट्या भावाला सांभाळते, लक्ष देते वगैरे. त्या केसमध्ये त्या समजूतदार आहे. म्हणजे ज्यावेळी तिला जायचंय, कालच मधुरा सांगून आली. नंतर जानेवारी 10-11च्या उठत नाही. आता आज सकाळी 8-8:30ला उठून बसला. उठून ब्रेकफास्ट केलाय. म्हणजे त्या अंडरस्टँडिंग आहे, की मध्ये मधुरा 5-6 दिवस नागपूरला होती. तर आम्ही तिला छान मॅनेज केलं होतं. आणि ते सपोर्ट करतात. याच्यामध्ये पॅरेंटिंगचं म्हणाल तर मधुरा प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी घेते. काय त्यांना कुठे डील देणं, कसं स्ट्रिक्ट आईवरती ॲक्सेप्टेबल आहे, काही नाहीये. ह्या गोष्टी ती छान. त्या केसमध्ये ऑफकोर्स मुली बापाकडे जास्त अटॅच असतात आणि मुलगा आईकडे असतो. ते सेम आहे आमच्या घरात, वेगळं काही नाही. पापा की परी आणि माँ का लाडला असंच आहे. आणि अ, म्हणजे असं म्हणतात की मुलांबरोबर असणंच फार गरजेचं असतं. त्यांना काही आपण इनफॅक्ट त्यांना बघून आपण 4 गोष्टी शिकतो. तर तिथे फक्त आई-वडील म्हणून असावं आणि त्यांना काही शिकवण्यापेक्षा आपण तिथून भरपूर गोष्टी शिकत असतो. आणि आमचेही जे संवाद असतात ते असे टिपिकल नसतात. म्हणजे जेव्हा मी बाहेर असते तेव्हा आता ते दोघांचे मी म्हणाले मनस्वीला किंवा मंथनला, "इकडे वी नीड टू टॉक."
तर ते असं वाटतं की काहीतरी सिरियस असेल. मग आता आईला काहीतरी लेक्चर द्यायचंय, मी काहीतरी चुकलंय, तसं नसतं. मला उद्या असं पहाटे उठून जायचंय, तर ते मला तुला सांगायचंय. मग तू या वेळेत उठणं अपेक्षित आहे. मग ते हा मग हे होय. टू टॉक म्हणजे मी आता त्यांना कळलंय की मला बाहेर जायचंय, मग ती सांगणार आहे दिनक्रम. पण जनरली असं नाही होत की आता ही पिढी पूर्ण वेगळी आहे. जसं स्पेसचं तुम्ही म्हणालात, तसं या पिढीला एकतर TMI आहे, टू मच इन्फॉर्मेशन आहे, जी आपल्याकडे पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना ऍक्सेस आहे. एक्सप्लोर करायला खूप वाव आहे. त्यामुळे तिथे फक्त असणं इतकंच त्यांना अपेक्षित असतं. ते असतो आम्ही. फार काही असं तत्वज्ञान वगैरे तर पाजळायचा स्कोपच नाहीये जिंकण्याला. आपण करूच नाही आजच्या म्हणजे ऍक्च्युली ते खूप ऍडव्हान्स आहेत आपल्यापेक्षा. मी खूप वेळा ट्राय केलं फोन लॉक करायचे, ऍप्स टाकायचे. मी IT मधला हो. आणि माझा मुलगा क्रॅक करतो तो इझिली. काय म्हणजे एवढेच आहे, अरे तुम्हाला माहित नाही असं क्रॅक करू शकतो. आणि मला दाखवतो. मी ऍप लॉक केलं. हा. मला म्हटलं झालं म्हणलं आता याला काय गेम ऍक्सेस नाही होणार. तो ते कसं केलं माहित नाही. मग त्याला म्हटलं तू कसं केलं रे? तो आहे ना असे 4-5 वेळा दाबतो ते ऍप आणि प्रत्येक वेळेला ऍक्सेस येतो. एका पॉइंटला आहे ना ते ऍप अलाव करतो आणि एंट्री देतं त्या ऍपमध्ये. तर ते म्हणे हे काय म्हणे असं होत नाही. म्हणजे मी टेस्टिंग मध्ये आयकिंग मध्ये आणि मला नाही माहिती. कमाल. त्यामुळे मुलांना सगळे द्यायला फार द्यायचं नाही. त्यांचं ते मार्ग शोधतात. त्यांचं ते बरोबर. शोधतात. नाही म्हणजे तुम्हाला एवढं माहित नाही आता म्हणजे आपण येस येस आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅरेंटिंग मध्ये दोन्ही मुलं खूप अटॅच्ड आहेत मधुराला. मुलगी आता मोठी झाली म्हणजे त्यावेळी मुलगी लहान होती ती मला भातुकली वगैरे असे तास बसवायची. मग आता हे किचन, मग आता भाजी बनवी, मग तिचं ते सगळं असायचं. रेडी बसा, मग स्टार्टर बनवणार, मग सूप देणार. मग ते डमीच सगळं ते खायचं प्यायचं. करेक्ट. म्हटलं झालं का तुझं सगळं गोष्टी? नाही भांडी घासायचेत ना. मग ते भांडे असं लावायचे. ते झाल्यानंतर म्हणायचे मग आता झालं मी चाललो मला काम आहे. नाही झाडू कोण मारणार? म्हणजे ते तिचं मग मला असं त्यावेळी वाटायचं ना की एक फ्लेवर पाहिजे मुलाचा गरम. म्हणजे मग मला दुसरा मुलगा हवा होता आणि झाला मंथन. वाव. पण मंथनीचा मामाच बॉय. म्हणजे तो एवढा अटॅच आहे मधुराला आणि मग आमच्या दोघांचं असं असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्याचं मग तो सारखा मला चिडवतो. काही झालं की बघा तुमच्या पापा के परी मुलीसाठी करतात मला नाही करत. म्हणजे त्याचे ते कंप्लेंट्स असतात सारखे. बॉन्डिंग माझ्या बरोबर सगळ्यात जास्त आहे. आणि इन जनरल कॅज्युअल अप्रोच ठेवलेलाच बरा पडतो मला असं वाटतं. म्हणजे आता PTM असते शाळेमध्ये. मी त्याला नाव दिलं की इट्स नॉट PTM, इट्स PTGM. मग काय हे काय असतं ते म्हणे. मग म्हणलं पेरेंट टीचर गॉसिप मीटिंग. टीचर तुमच्या बरोबर तक्रार करणार, पेरेंट तक्रार करणार आणि ते डिस्कस करणार. ते रिलॅक्स असतात की आता माहितीये आईला काही फरक नाही पडत काही. सो थोडा कॅज्युअल अप्रोच या जनरेशनला लागतो. मग तिथे ते जास्त फुलतात. त्यांना त्यांची स्पेस दिली. कारण त्यांना माहिती आहे आपल्या पिढीला ते नव्हतं काही ऍक्सेस नव्हता, गोष्टी नव्हत्या, एक्सप्लोर करायला वाव नव्हता. त्यांना तो स्कोप आहे. त्यामुळे तिथे असणं फक्त गरजेचं असतं. बाकी ते मॅनेज करतात आणि आजकाल म्हणजे असं आवर्जून सांगितलं जातं की मुलांना स्पर्श झाला पाहिजे, मुलांना जवळ घ्या, हे करा. पण माझ्या बाबतीत मला ते एक्सप्लिसिटली करावंच नाही लागत. कारण किमान जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा असं होतच नाही की मी अशी बसलीये. अजूनही मुलगा आता 5 फूट 7 इंच झालाय. पण तो कुशीत येऊन बसतो. अगं बाई. मुलगी पार- म्हणजे असे पाय वगैरे गुंडाळून असं पण तिला कुळा करून बसतील पण ते बसणारच. वा वा किती गोड. मुलगी म्हणजे ते अगदी फार म्हणजे ते आणि मधुरा सॉफ्ट आहे बघायला आणि तिला पण ते फार आवडते तिला असं ते जातात दोघं कुशीत. ते ते बॉन्डिंग छान आहे. स्पर्श छान आहे म्हणजे त्यांना तो मिळतो आईचा आणि त्यांना इन जनरल आम्हाला ते घरात असलेली चांगली वाटते. वा वा किती छान. एक आता गंमत गेम खेळूया का? आता गेम पण आहे का? हो म्हणजे थोडी तुम्हाला मज्जा येईल. ट्विस्ट थोडा. रॅपिड फायर काही प्रश्न आहेत. तुम्हाला दोघांनाही आम्ही पेपर देऊ. त्याचं उत्तर छान पेपरमध्ये लिहा आणि आम्हाला दाखवा. आम्हाला बघायचंय दोघांचंही तुमचं सेम मत आहे की वेगवेगळी मत आहेत. डोंट वरी त्या नाही कॉपी करणार आहेत. इकडे बघायचं नाही. रेडी? तरी तुमच्या नात्याला जर एका पदार्थाची उपमा द्यायची असेल
तर तो पदार्थ काय असेल? हे अजिबात मॅच नाही होणार आहे. मला माहिती येस, दोघांचंही लिहून झालं की दाखवाल. प्रसादाचा शिरा आणि वरण भात. वा 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 वा. फक्त 2 गोष्टी. हा, सिम्प्लिसिटी रोज लागतो, रोज सिम्प्लिसिटी आणि सात्विकता. आणि गोडवा आणि सात्विक. वा वा, दोन्ही मिळून तुमचं नातं आम्हाला कळलेलं आहे. तुमच्या मध्ये स्वभावानुसार तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा कोण आहे? तांबडा रस्सा मी, असं सर म्हणताय. तांबडा रस्सा तुम्ही? नाही, सर आहेत. वा वा वा, एकमत. नात्यातली चव फुल ऑफ सरप्राइजेस कोण करतं? वा वा वा, एक उत्तर, कमाल. अगदी गरम पोळी तूप यासारखी कम्फर्ट देणारी काळजी कोणाची आहे? एक उत्तर. वा वा वा, किती छान. सगळ्यावर उत्तर मधुर आहे बरं का. रात्री उशिरा फ्रिज उघडून हळूच कोण खातं? भुवया वर आल्या होत्या, त्यावरनं अंदाज आला. याचे काही किस्से आहेत की नाही? भरपूर आहेत. हो. काय भूक लागते का रात्रीची? हो, यांना लागतं. म्हणजे एक 10 नंतर जागरण केलं की यांना भूक लागते. 2-3 व्हिजिट्स होतात माझ्या. फ्रीज मध्ये 10 हा. असं नाही 11-12. बरोबर. 10 म्हणजे जागरणाची वेळ. कमाल. कोणत्या पदार्थांनी मधुरा मॅडमचा मूड बनतो आणि मंगेश सरांचाही मूड एका कुठल्या तरी डिशनी एकदम फटकन चांगला होतो? कॉमन. अच्छा, दोघांमध्ये कॉमन हवं. नाही, तुम्हाला काय वाटतं की मंगेश सरांचा या पदार्थांनी मूड चांगला होतो आणि मंगेश सर तुम्हाला काय वाटतं की मिसळ पाव मंगेश, खिचडी मधुरा आणि चिकन मंगेश. नॉनव्हेज. पहिला तुमचा व्हायरल गेलेला व्हिडिओ कोणता होता? हे मंगेतनं नाही जमणार आहे. नाही जमणार आहे? अरे जमलं. हो, कमाल. वा 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 वा, ब्रेड ऑमलेट. किती छान. म्हणजे साधा सरळ सोपा पदार्थ जो हिट झाला. कारण त्याचा ऑडियन्स बेस तेव्हा थोडा भारतीय नव्हता. हो. हा सगळ्यांना रुचत होता तो पदार्थ ब्रेड ऑमलेट. कमाल. आणि याची मजा अशी आहे की आम्ही उटीला फिरायला गेलो होतो. हा. तेव्हा अगदी स्ट्रीट वेंडरकडे तो त्यांनी खाल्ला होता आणि ते करताना मी बघितलं होतं. हम्म. त्यांना तो आवडला. मग मी घरी करायचे. म्हणलं चला रेसिपी. वा वा. त्याच्यामध्ये तो सुरुवातीचे व्हिडिओ मी शूट केले होते. हा. तर ते बेसिकली कसं आहे की ऑमलेट टाकायचं त्याच्यात हम्म. मसाला वगैरे घालून. हा. एखाद 2 ब्रेड ठेवायचे आणि तो ब्रेड ठेवल्यानंतर तो असा उंचाला घालून एका पलटी मारायच्या. हा. तर तो मला एवढं टेन्शन होतं की तो पलटी मारताना तो बुडू नाही म्हणलं फुटू नाही वगैरे. तुटतो ना तुटतो तो. करेक्ट, करेक्ट. तो छान असा आलं. पडला होता आणि तो वाव. छान झाला होता. पण म्हणजे बॅक एंड घ्यायला सगळं लक्षात आहे बरं का. टेक्निकली सगळं लक्षात. भांडणानंतर पटकन सॉरी कोण म्हणतो? सॉरी खूप म्हणतो. हे काय आहे? आधी काहीतरी वेगळं म्हणणं होतं. दोघांचंही म्हणणे. आता खरं काय आहे मग? भांडणं अशी असतच नाही होत. तात्विक मतभेद खूप असतात आमच्यामध्ये. खूप असतं. म्हणजे मला काही काही गोष्टी म्हणजे खोटं बोललेलं आवडत नाही. हे सगळं.
आणि ही इज ओके विथ दॅट. मग पण आता नाही. आता नाही, आता बदल केलाय ओव्हर जरा. ओव्हर द इयर्स म्हणजे एक बायकोशी खोटं बोलायचं लक्षात ठेव. कारण समहाऊ शी विल फाइंड इट. हा, पकडले आहे जाणार. की नाही? बरोबर. त्यामुळे बेटर आहे ना आहे ते सांगायचं. बेस. सगळ्यात नाही तो ओव्हर द इयर्स आलेला काही नाही. अनुभवाने कळलंय. नवीन मुलांनी हे घ्यावं सरांकडून. नात्यातला गोडवा जपण्यासाठी एफर्ट्स कोण घेतं? येतं. याचं हे जरा दोघही. किती छान. वा वा. आता तुमचं जे मोठं कुटुंब आहे, ज्याला तुम्ही लवाजमा असं म्हणालात, त्यांना रिप्रेझेंट करणारा कोणता पदार्थ आहे? एक असा पदार्थ उपमा म्हणून कुठला असेल कुटुंबाला? हम्म. हा, मसाले भात आणि मिसळ सगळ्याची किती कारण हे खूप छान आहे खरंच, म्हणजे आमच्या फॅमिलीत असं मी म्हणेन की एक जी आपण स्पेस स्पेस म्हणतो, की हे सगळे एका नोटवर असतात, की जेव्हा कोणाचं चांगलं करायचं असतं तेव्हा सगळे एकत्र होतात, एकजूट होऊन चांगलं करतात. पण जिथे त्यांना वाटतं की नाही आता आपण इथे थांबू किंवा काही या गोष्टींवर या मुद्द्यांवर आपला सहभाग नसला तरी चालेल, तिथे सगळे 2 पावलं मागेही जातात. हो. सो आणि माझं इकडे माहेरी एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर अक्षरशः जेव्हा फक्त आम्हीच, कारण माझ्या एका आजीला 8 मुली म्हणजे 8 मावश्या. फक्त आम्ही जरी एकत्र आलो तरी आम्ही 100 जण होतो. बापरे! म्हणून लवाजमा. लवाज. मस्त झाला हा गेम. मला स्वतःला खूप आवडला. तुम्हाला मज्जा आली का? हो. हो. आता ना मला एक क्युरिओसिटी आहे. जसं तुम्ही सांगितलत की यांचं करिअर छान घडावं किंवा आता ते वरती जात चाललंय म्हटल्यावर तुम्ही एक जो जी बॅकसीट घेतली, थोडं आपण त्याला किती नाही म्हटलं तरी कॉम्प्रोमाइजच म्हणूया, की नाही तुम्हाला असं वाटलं की आपण आपल्या नोकरीत जिथे आहोत तिथे थांबूया. तर या कॉम्प्रोमाइज विषयी नात्यामध्ये तुमचं काय मत आहे? काय म्हणणं आहे तुमचं? मी कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा असं म्हणेल की जी सिच्युएशन आहे किंवा आपल्याला पुढे काही गोष्टी दिसतात त्या त्या सिच्युएशन नुसार थोडं अडॅप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे कारण नात्यामध्ये कसं होतं ना की हेकेखोरपणा किंवा मीच बरोबर आणि मीच करणार आणि माझं मीच बघणार मग ते नातं तेवढं टिकत नाही. मग तुम्हाला वेळोवेळी सिच्युएशन चेंज होतात, परिस्थिती चेंज होतात, दोघांच्या मेंटॅलिटी वेगळ्या असू शकतात. या केसमध्ये कॉम्प्रोमाइज पेक्षा त्या सिच्युएशन समजून घेणं आणि त्यानुसार आपल्या प्रायोरिटीज ठरवणं आणि जर एखादा दोघांमधला एक जण सक्सेसफुल होत असेल आणि तिथे जर आपण काही कॉन्ट्रीब्युट करू शकत असेल, तिथे जर आपण काही आपल्या स्किल्स आणि सपोर्ट होत असेल, तर ते करायला काहीच हरकत नाही. कारण वी आर अ टीम ॲक्चुअली. नवरा बायकोंची म्हणजे एक टीम आहे आणि ती एक फॅमिली एक टीम आहे. मग त्या केसमध्ये ह्या ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा समजून जाणं, पुढे जाणं आणि सपोर्ट करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला. फारच छान. तुमचं काय मत आहे याविषयी? मला वाटतं तेच आहे, की प्रत्येक वेळेस नातं एकतर ते एकरूप व्हावं असं मला कायम वाटतं, की जेव्हा आपण लग्न करतो, तेव्हा तू वेगळा, मी वेगळी असू शकतात, स्वभाव वेगवेगळे असू शकतात. पण त्यावर काम करत राहावं लागतं आणि प्रत्येक म्हणजे नवीन लग्न झाल्यावरचे 1 वर्षाचं स्वभाव कळणं, त्यानंतर 2 वर्ष झाल्यावर कळत येणं, मग 3 वर्ष झाल्यानंतर मग तो एक वेळ द्यावाच लागतो. अ, एक मूळ स्वभाव असतो व्यक्तीचा, तो नाही बदलत आणि ती अपेक्षाही ठेवू नये, की आता सपोज एखाद्याला पसाराच करायची सवय असेल, तर ते थोडं चेंज होईल. पण घोरणं आहे. हो, ते कसं चेंज होणार? ते आपल्या हातात ते पण माझ्या नसतं, नाही ना? कंट्रोलमध्ये रात्री उठायचंय, स्लीप वॉकिंग आहे. काही गोष्टी अशा असतात, की ते नाही बदलणार आहे, तर ते एक्सेप्ट करणं. त्याच्यावर काही गोष्टींवर तुम्ही मार्ग काढू शकता. काही गोष्टींवर मार्ग काढूच नाही शकत आणि काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो आणि हे सगळं प्रोसेस असते, जर्नी असते. हे एका रात्रीत नाही घडत. याला वेळ द्यावा लागतो आणि मगच ते नातं फुलत जातं.
आता तुमच्या बॅकग्राऊंड म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुम्ही गावाकडून आहात, तुम्ही आधीपासून शहरात आहात. आता जेव्हा पुढची पिढी अरेंज मॅरेजकडे बघते, तेव्हा बऱ्याच वेळा गावाकडच्या लोकांना शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा शहरातल्या लोकांचा गावाकडे बघणारा दृष्टिकोन एक असतो, जेव्हा तुम्ही लग्न ठरवता तेव्हा. तर तुमचा कसा होता? तुम्ही तो कसा हँडल केलात किंवा तुमचं काय मत आहे याविषयी? अ, आमच्या इकडे म्हणजे कसं होतं, की म्हणजे आपण एक 19-20 वर्ष मागे गेलो. हं, हं. तर गावाकडच्या लोकांचं कसं असतं, खूप शिकलेली नको, हां. जॉब करणारे नको, मग ते पैसे आणणार, मग ते घरातली कामं नाही करणार किंवा हे ब्लॉक्स असतात. म्हणजे की त्या केसमध्ये की त्यांच्या अपेक्षा असतात, की नाही मग जर जॉब करते तर घरचं सगळंच केलं पाहिजे. म्हणजे एक अधिकार गाजवणे हा एक प्रकार आहे. हं. किंवा माझी सून आहे, माझे हे, तर अधिकार गाजवणं. तर ह्या गोष्टी थोडंसं असं त्यावेळची असेल, पण आता थोड्या गोष्टी बदलत गेल्या. पण अशा राहतात, की नाही शहराकडच्या मुली म्हणजे आगाऊ किंवा त्यांना पॅरेंट्स नको, ह्या गोष्टी राहतात. पण त्या केसमध्ये आमच्या केसमध्ये मला माहीत होतं, की मी शहरातच राहणार आहे, मी काही गावी नाही राहणार किंवा हिला मी काय आधीच सांगितलेलं, की किंवा तिच्या वडिलांनी सांगितलेलं, की माझी मुलगी शहरात वाढलेली. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते 1-2 दिवस येईल सणासुदीला, पण तुम्ही अपेक्षा कराल, की ती गावी राहील आणि ते नाही होणार. ते आधीच क्लिअर केलेलं आमच्या घरी. त्यामुळे तो क्लिअर होता म्हणजे की बाबा नाही आणि माझ्या केसमध्ये पण मी राहणार आहे शहरात, तर मला इथलीच मुलगी हवी होती हं. आणि एज्युकेटेड हवी आणि जॉब करणारी हवी. कारण ॲट अ टाईम तुमच्या लाईफमध्ये असं सिच्युएशन्स येतात, की ज्यावेळेला तुम्ही तुमचा जॉबलेस झाला किंवा काही सिच्युएशन त्यावेळेला तुमचा सेकंड पार्टनर असणं गरजेचं असतं, की जो तुम्हाला त्यावेळेला तो सपोर्ट करू शकतो. त्यामुळे हे क्लिअर होतं, की हिला म्हटलं, "नाही तू जॉब कर, तुला काही प्रॉब्लेम नाहीये." पण त्या केसमध्ये ते आमचं थॉट प्रोसेस होती. मे बी मधुरा कॅन ॲड फ्रॉम की हं. बाबा कारण माझ्यासाठी ते हे होतं, की बाबा गावाकडचा मुलगा आलाय. त्याचं स्वतःचं घर नाहीये. त्याचं फायनान्शियली ते आमचं गावचं घर पण साधं होतं. म्हणजे पूर्वीचं जे होतं ते. त्यामुळे त्यांना ते माहिती होतं. पण तर ते त्यांना वाटतं मुलगा कर्तृत्ववान आहे, चांगला आहे, करेल वगैरे, पुढे होईलच. कारण माझे सासरे पण मंत्रालयातून रिटायर झाले, पण त्यांनी पण एक स्ट्रगल बघितलेला आहे, गव्हर्नमेंट नोकरी वगैरे. त्यामुळे थोड्याशा फॅमिली लेव्हलला एक हे होतं, की बाबा एका लेव्हलची फॅमिली होती. म्हणजे आमचे एजेस पण सेम आहे. माझं आणि माझ्या मेहुण्याचं एज सेम आहे. माझ्या बहिणीचं हिचं एज सेम आहे. तर एजेस पण सेम आहे. हं. सगळ्या मेंबर्सचे. त्यामुळे ते वर्कआउट झालं म्हणजे मला असं वाटतं. हं. तुम्हाला काय आणि वाटतं? मला असं वाटतं की गाव शहर हे तर झालंच. पण शहरामध्ये पण एक काही स्तर असतातच. हं. म्हणजे आपण जर आता साधारण मध्यमवर्गीय आहोत. हं. कधी 7 स्टारमध्ये गेलो, 5 स्टारमध्ये गेलो, तर तिथेही तुम्हाला नखशिखांत तर न्याहाळलं जातंच, की तुझ्याकडे गुच्चीची हँडबॅग नाहीये, परफ्यूम कुठलं वापरलंय. हे सगळ्या कंपॅरिझन इथेही शहरातही होतात. बरोबर. तशाच गावातही होतात. अपेक्षा वेगळ्या असतील, हं. की बाबा हिने म्हणजे सौभाग्य अलंकार घातलेत का नाही, पायात जोडवी आहेत का नाही, हं. निहाळायची पद्धत वेगळी असते, टिकली लावली आहे का नाही, मंगळसूत्र घातलंय का नाही, हा मला फरक जाणवला. मग माझं किट तयार असतं कारमध्ये, जे फक्त गावासाठी तिथे जायच्या आधी अरे कमाल आयडिया म्हणजे मला आठवायची गरज नाही पडत. मग तिथे जायच्या आधी पटापट बांगडी-बिंगडी घालायची, जोडवी घालायची. की ते सेट आहे. खुश ते लोक. ती लोकं खुश. हं. हे फार बेसिक अपेक्षा असतात. पण सुरुवातीला तुम्ही मुलगी म्हणून काय विचार केलात 19 वर्षांपूर्वी, की गावाकडनं आलेला हा मुलगा आहे. आत्ता जॉबलेस होतात ना तेव्हा तुम्ही? नाही. तेव्हा चालू होता जॉब. अच्छा, अच्छा. पण जनरल फायनान्शियली लो होता. बरोबर. तर एक तरी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्हली कसं बघितलत? त्याचं कारण कदाचित असं असेल, की त्याच्या आधी पण अनेक वर्ष मी काम करत होते. हं. त्यामुळे ते सपोर्ट करणं कुठे ना कुठे होतं. मग तो सपोर्ट एक फायनान्शियल एक गोष्ट झालीच. त्यामुळे काय मनात हेच होतं, की दोघं मिळून करूच शकतो. जरी आत्ता लायबिलिटीज आहे, आत्ता कर्ज आहे. पण तेव्हाही मला जॉब चांगला होता. स्केल चांगलं होतं, पे स्केल त्यांनाही चांगला होता. त्यामुळे कितीही लायबिलिटीज असल्या तरी ते दोघं मिळून वर्कआउट करू. आणि मग एक संस्कार असतात. आई-बाबांचे कायम संस्कार होते, की ऋण काढून कधी सण साजरे करायचे नाही. मग ते जसं त्यांनी आधी सांगितलं, की पहिले लग्नाचं 1 वर्ष आम्ही ॲब्सोल्यूट
न सण साजरा केला, न घरात काही वस्तू आणली, न कामात कुठली मदतनीस होती. पूर्ण वेळ जॉब, काम करायचं. फक्त गरजेपुरतेच पैसे ठेवायचे आणि पटापट, पटापट कर्ज फेडायचं. फेडायचं सुरुवात केली. एकूण नात्याविषयी, लग्नाविषयी, संसाराविषयी, कुटुंबाविषयी म्हणजे त्या चौकटीविषयी काही मत आहे तुमचं? हां, मला असं वाटतं, की एक समाजमान्य चौकट असते, की नवरा-बायको म्हणल्यावर त्यांनी असंच घडलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे. आणि दुसरं एक आमच्या दोघांचं असतं. एक तुमचं एक वैयक्तिक जग असतं आणि त्या जगातले जे काही गोष्टी घडत असतात, चॅलेंजेस असतील, संघर्ष असतील, हे फक्त आम्हाला दोघांना माहिती असतं. चौकटी बाहेरच्या लोकांना हे काहीच माहिती नसतं. त्यामुळे मत मांडणं त्यांचं काम असतं किंवा ते मत मांडू शकतात, ओपिनियनेटेड असतात. तर कितीही काही झालं, तरी मला कुठेतरी वाटतं, की कोणीही किती काही बोललं, काही झालं, तरी आपल्याला काय माहीत असतं, की आपल्या आयुष्यात काय चाललं हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे अ, जरी चौकटीत राहिलो, तरी त्या मर्यादा पाळणं, अ, कुठेच व्हॅलिडेट न करणं, कुठेच स्वतःला व्हॅलिडेट करायला जाणं, जज करायला जाणं किंवा हे सगळे याच्यात वेळ वाया घालवूच नये. मला कधी-कधी तर असं वाटतं. कारण एक गोष्ट तर सर्वमान्य असेल मला असं वाटतं, की बोलायला सगळे येतात, पण पोसायला कधीच कोणी येत नाही. खरंय. ती पोसायची जबाबदारी तुमचीच असते. त्यामुळे कोणीही किती मत मांडली, कोणी किती काही केलं, तरी ते काय चॅलेंजेस असतात, काय असतं, काय घडत असतं, हे हे तुमचं भावविश्व तिथे तुम्हाला माहिती असतं. तिथे खूप स्टेबल राहणं, स्थिर राहणं, फर्म राहणं, ते फार गरजेचं असतं. तिथे अ, म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, की कधी-कधी अशा सिच्युएशन पण येतात स्पेसिफिकली महिलांच्या बाबतीत, की त्या डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात. इतकं कारण करियर करणं, ते झिरोपासून करणं, ते तिथे फर्म राहणं, स्वावलंबी राहणं, कधी-कधी ते मान्य नसतं. तिथे मग कधी-कधी बऱ्याच गोष्टी घडत असतात. पण तिथेही तुम्हाला माहिती असतं, की तुमचा हेतू शुद्ध आहे, तुम्हाला हे करायचंय. पण या जबाबदाऱ्या आहेत, तिथे तुमची कधीच काही तक्रार नाहीये. अ, तर तिथे फर्म राहणं, एक स्टेबल राहणं आणि कुठेच व्हॅलिडेट न करणं, शांत राहणं हे फार गरजेचं असतं. वेळ निघून जाते. त्यामुळे ते तो क्षण निघून जाणं फार गरजेचं असतं, असं मला कायम वाटतं. हां. आणि त्या क्षणाला शांत बसणं म्हणजे एक सद्गुरू पण ही एक कायम गोष्ट सांगत असतात, की म्हणे एक पक्षी उडत-उडत चाललेला असतो. तर तो उडत जात असतो. तेव्हा एक चिखलाचा गोळा त्याच्यावर पडतो आणि तो त्याच्यात रुतला जातो. तर तो पक्षी वैतागतो कारण ते चिखल पडलेलं असतं. तो खराब होतो आणि मग तो अ, वैतागतो आणि चाव-चाव, चाव-चाव करायला लागतो. त्याचा नैसर्गिक स्वभावाप्रमाणे. मग तो चू-चू, करत असताना एक माणूस तिथून जात असतो. तो ते बघतो आणि मग तो त्याला त्या चिखलातून बाहेर काढतो. मग त्या पक्षाला त्या मोमेंटला असं वाटतं, की "अरे वाह! हा किती भला माणूस आहे. याने मला याच्यातून बाहेर काढलं, मला स्वच्छही केलं, मला अंघोळ-बिंघोळ घातली." मग तो खुश होतो. पण त्यानंतर तो जो माणूस असतो तो शिकारी असतो. तो पक्षी तो मारतो आणि खाऊन टाकतो. हो. सो म्हणजे ते खूप त्यांनी मोरल याचं असं सांगितलंय, नॉट एव्हरीबडी हू सेव्हज यू फ्रॉम शिट इज युअर फ्रेंड, नॉट एव्हरीबडी हू थ्रोज शिट ऑन यू इज युअर एनिमी. हां. सो व्हेन यू आर इन ट्रबल ऑर इन डीप शिट, कीप युअर माउथ शट. सो हे फार गरजेचं असतं. सो बरेच असे प्रसंग येतात. अशा कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं, की कुठेही कोणीही काही अफवा पसरवतं, काही बोलतं, काही सांगतं. तेव्हा शांत राहणं, अ, यांना सपोर्ट करणं. कारण याचा जास्त परिणाम कोणावर होत असतो तर तो कारण एक मला असं वाटतं, की एक भावनिकरित्या मजबूत किंवा स्थिर स्त्री असते. ती जन्मतः असते किंवा तसंच तिचं जडणघडण चाललेली असते. पण मग तिथे एक खंबीरपणे उभं राहणं, त्या क्षणाला ते फार गरजेचं. गरजेचं असतं. अगदी खरं आहे. आपल्याकडे ना आजकाल आपण एकमेकांजवळ प्रेम व्यक्त करणं म्हणजे हार्डली आपण WhatsAppवर थोडेसे बदाम किंवा आय लव्ह यू टाइप्स जी पद्धत आली आहे. पण पूर्वी आपण पत्र लिहायचो एकमेकांना.
तर आता इथे तुम्ही एकमेकांना एक व्होकल लेटर म्हणून दाखवायचंय. तर लिहायचं नाहीये. अगदी थोडक्यात तुम्हाला जे सुचेल ते भावनिक असलं तरी चालेल, रोजच्या आयुष्यातलं असलं तरी चालेल. पण प्रिय मधुरा ते तुझाच मंगेशपर्यंत सगळं. असं तुम्ही एकमेकांना आता व्होकल लेटर म्हणायचंय. ओके. तर प्रिय मधुरा, तू माझ्या आयुष्यात आलीस. अ, अशा वेळेला आली की ज्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं. तू लक्ष्मीच्या पावलाने आलीस आणि माझं घर समृद्ध केलं. अ, बरेच वर्ष तू मला सांभाळून घेतलंस. माझ्या ज्या काही चुका आहेत किंवा ज्या काही सवयी आहेत त्या तू समजून घेतल्यास आणि त्या ॲडजस्ट करून घेतल्यास. माझ्या आवडी-निवडी पण तू जपासलीस. अ, मुलांना खूप छान आई मिळाली माझ्या. ती खूप छान संस्कार दिलेस तू. अ, एवढे वर्ष माझ्यावर राहिली, तू शेवटपर्यंत माझ्यावर राहा. थँक्स बाबा. किती गोड. वाह, वाह, वाह! फारच छान. येस. अ, प्रिय मंगेश, आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावर भेटलो की जिथे तुम्हालाही घडायचं होतं आणि मलाही घडायचं होतं. आणि तो संघर्ष आमच्या दोघांचाही होता, की काही ना काही केलं पाहिजे. म्हणजे आपलं एक हे नातं तर आहे, पण एक स्वतःची जडण-घडण पण घडवायची आहे. आणि मग ही जडण-घडण जेव्हा होते, तेव्हा एक क्रेझीनेस असतो. करायचं असतं तेव्हा. अ, अ, त्या वयातला एक तो जज्बा आपण म्हणतो, तो क्रेझीनेसच आपण म्हणू शकतो. की आता करायचं आहे, की करायचं आहे. तर तो क्रेझीनेस सांभाळून घेतला. तिथे कायम पाठीशी राहिलात. आता जॉब सोडायचा तिथे पाठीशी राहिला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, की कुठलाही डिसिजन असो. तो मला माझ्या ह्यांनी त्या काळानुसार मला असं वाटतं, की मी तो क्रेझीनेस घेतलेला आहे. जॉब सोडणं म्हणा, या क्षेत्रात येणं म्हणा, मग इथे ते राहणं आणि ते पुढे जात राहणं. तर या प्रत्येक टप्प्यात हे वेड वेडच म्हणेल मी, वेड समजून घेतलं. तिथे खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात. नात्यांमध्ये पण एक नवरा म्हणून आणि एक मित्र म्हणून कायम पाठीशी आहात. वडिलांसाठी एक छान बाबा आहात. तर आता असं वाटतंय, की आता नातं खुलतंय, खुलायला लागलंय आणि असंच छान खुलत राहील आणि त्यासाठी एकत्र काम करतोच आहे आम्ही आणि ते आणखी थोडं पुढे जाईल. सो आणि असेच वेडपणा माझं होपफुली मी कमी करेल कुठे ना कुठे आयुष्याच्या टप्प्यावर. पण तयारीत राहा अजून वेडेपणा कदाचित येऊन वाह, वाह, वाह! किती छान. अशी ही तुमची वेडी बायको. वाह! फारच छान. आता जाता नवरा-बायको या नात्यातलं अनुरूप सूत्र काय आहे तुमच्या मते? समजून घेणं. म्हणजे मला तरी वाटतं, की ॲडजस्ट हे फार पुढचं झाली गोष्ट. हं. हे उगाचच कॉम्प्रोमाईज करणं, ॲडजस्ट करणं याच्यापेक्षाही समजून घेणं. त्या सिच्युएशनप्रमाणे, त्या वयाच्या टप्प्याप्रमाणे, अ, त्या वेळेला घडणाऱ्या घटनांप्रमाणे समजून घेणं आणि मग त्या अनुरूप सगळ्यांच्या हिताचे मार्ग काढत राहणं, की त्याच्यात कोणीच ग्राइंड नाही झालं पाहिजे, कोणाचंच वाईट नाही झालं पाहिजे. हं. तर ते मार्ग काढत राहणं फार गरजेचं असतं. किती छान. मधुरा बरोबर बोलली. त्याच्यामध्ये आय थिंक एक गोष्ट म्हणजे की 2 व्यक्ती ज्यावेळी एकत्र येतात, त्यावेळी त्या एका स्वभावाच्या नसतात. हं. त्या दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी ह्या वेगळ्या राहतात. तर जनरली विवाह संस्थामध्ये तुम्हाला पहिले 5 वर्ष खूप काळजीपूर्वक सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे. कारण पहिल्या वर्षात तुम्हाला समजून जोपर्यंत घेता येत नाही समोरचा व्यक्ती, तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर रिएक्ट लगेच करणं चुकीचं आहे. म्हणजे मधुराच्या बाबतीत मी खूप थोडा इम्पेशंट किंवा लवकर चिडतो. तर त्या केसमध्ये ती खूप शांत राहते. हे कधी-कधी मला कळतं ही एवढी शांत कशी राहते. म्हणजे मला मुलगा असा हे करतोय, पसारा करतोय सगळं. अरे म्हटलं तू मुलाला सांग, ते शांत. काहीच नाही. म्हणजे ती जी म्हणते ना, की ती वेळ जाणं. हं. कधी-कधी समोरचा पार्टनर तुमचा अग्रेसिव्ह असेल किंवा तो कुठल्या वेगळ्या विचारात असेल, तर त्यावेळेला तुम्ही शांत राहणं, सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर दोघं जर भांडायला लागले,
ते ते वेगळ्या दिशेने जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुमचे संस्कार तुमच्या आई-वडिलांकडून येतात, तर तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार चांगले द्या. कारण तेच त्यांच्या पुढे आयुष्यात जाणार आहेत. कारण हे शिकवून नाही होत. तुम्ही ज्यावेळी आता मधुरा आज एवढी फूड शेफ आहे सगळे. तर तुम्ही कधी घरी आला तिच्या, तर तिला म्हणजे काय करू काय नको असं असतं. आदरातिथ्य करणं म्हणजे तिला पदार्थ बनवायला आवडतात. त्याच्यापेक्षा ते खाऊ घालायला आवडतं. आणि तिचे ते सर आहेत अविनाश नोजाबे, ते सर आमच्या घरी आले. तर तिला ते एवढा आनंद ते फार आदरणीय आहेत ते सर. आणि पुरणपोळीवाले छान सुग्रास स्वयंपाक केला. तर ती पूर्ण वेळ सरांनाच वाढत होती आणि सर आनंदाने जेवले आमच्याकडे. तर तिचं जो समाधान आहे, ती जेवली नाही त्या दिवशी. तिचं समाधान पोळीचं पोट भरल्यावर छान वाटतं. तर तो जो आहे ना, तो त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर त्या गोष्टींमध्ये तिने मला अशी खूप साथ दिली आणि ती करते म्हणजे ती ती आहे सेलिब्रिटी हे सगळं वेगळी गोष्ट आहे. पण ते ॲज अ ह्युमन म्हणून खूप चांगली. म्हणजे ॲज अ पर्सन जनरली कोणाला अग्रेसिव्हली किंवा मी अशी कधीच नाही. स्वभाव तिचा शांत आहे आणि करायला आवडतं. मला कधी-कधी कळतं, "अरे, तू एवढं का करतेयस?" फूड क्रिएटर आले, लॅब आहे, आपलं शूट आहे. तर त्यावेळी ना म्हणजे ते बिचारे दिवस-रात्र कुकिंगच करत असतात ती आणि ते. म्हटलं, "कशाला तू बनवते? आपण काहीतरी ऑर्डर करू, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स टाईम मिळेल." पण नाही, तिला ते करणं, करून खाऊ घालणं ते फार आवडतं. म्हणजे माझी चिडचिड होते, "अरे काय तू दिवस-रात्र कुकिंगच करत असते ना." त्यांनाही माहिती आहे ना, नाही पण ते अन्न आणि खाऊ घालायला तिला फार आवडतं. किती छान. वाह! वाह! तुमच्या सगळ्या पदार्थांच्या रेसिपीज तर आम्हाला आवडतातच आणि आम्ही सगळे शिकलोय तुमच्याकडनं. पण तुमच्या आज नात्याची रेसिपी सुद्धा मला खूप आवडली. तुमच्या या नात्याची रेसिपी तुम्ही शेअर केलीत आज आमच्या सगळ्यांबरोबर. त्यासाठी अनुरूपकडनं तुम्हाला. किती गोड. खूप छान. खूप छान. येस. आज तुम्ही दोघे इथे आलात, मनसोक्त गप्पा मारल्यात. आय होप तुम्हाला पण मज्जा आली असेल. खूप छान वाटलं. हो ना? तुम्हाला प्रत्यक्षात भेटून खूप छान वाटलं, बोलून खूप छान वाटलं आणि असं वाटलंच नाही, की पॉडकास्ट आहे. असं वाटलं, की आपण छान गप्पा गप्पा मारतोय. मारताय. हो येस. ना? आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला सांभाळून घेतलं. काही सांभाळून नाही. छान बोलता तुम्ही. कारण ऑन कॅमेरा मी जास्त नाही बोलत, पण त्या ह्याच्यामध्ये आणि प्रश्न छान घेतले तुम्ही आणि आम्हाला वेळ बोलू दिलं, एवढा वेळ दिला आणि आम्हाला इथे बोलवलं. अनुरूपचे पण खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. येस. तुम्ही दोघं वेळ काढून पुण्याहून इथे आलायत. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. द अनुरूप शोमध्ये खूप खूप मज्जा आली. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.